हा सर, स्ट्रीमिंग सुरू केलंय का भोसले सर? तर रेकॉर्डिंग आणि स्ट्रीमिंग सुरू केलेलं आहे. आता आपण करायला काहीच हरकत नाही. चालू करा. नमस्कार. वाचकपीठ आयोजित दृकचित्र मासिक वेबिनार 53वी मासिक काव्यचर्चामध्ये सर्वप्रथम मी सर्व मान्यवर आणि सहभागी सर्व आदरणीय व्यक्तिमत्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण वाचकपीठ आयोजित 53वी मासिक काव्यचर्चा माननीय बाळासाहेब लबडे यांच्या ब्लाटेंटिया या काव्यसंग्रहावर करत आहोत. सुरुवातीला एक या ठिकाणी सूचित करू इच्छितो की आपण कार्यक्रमामध्ये जी व्यक्ती बोलणार असेल त्या व्यतिरिक्त सर्वांनी आपले माईक म्यूट ठेवावे ही एक विनंती आहे. कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये थोडेसे बदल झालेले आहेत. ऐनवेळी काही सदस्यांच्या अडचणी उद्भवल्यामुळे कार्यक्रमामध्ये काही बदल म्हणजे व्यक्तींमध्ये काही बदल झालेले आहेत. ते मी त्यावेळी चालूमध्ये सांगायचं असेल. हे करत असताना एक योगायोग असा आलेला आहे की आज नामसाधर्म्य घेऊन आलेला आहे. आपल्याकडे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भास्कर हंडे, त्याच पद्धतीने भास्कर हंडे हे पुणे, त्याच पद्धतीने स्वागत आणि प्रस्तावना करण्यासाठी सुद्धा भास्कर हंडे हेच नामसाधर्म्य असणाऱ्या अहमदनगर मधील व्यक्तींना आपण निवड केलेली आहे. तर कार्यक्रम आपण यानंतर लगेच सुरुवात करणार आहोत. तर कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक करण्यासाठी मी भास्कर हांडे यांना विनंती करतो. भास्कर हांडे, अहमदनगर, त्यांनी कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रस्तावना करावी. नमस्कार. हो, येतोय सर, बोला. नमस्कार. वाचकपीठ समूहाने आयोजित केलेल्या 53व्या कविता संग्रहावरील चर्चेमध्ये आपण सर्व मान्यवर सदस्यांचे या समूहातर्फे स्वागत. यामध्ये आज मला प्रास्ताविक मांडताना विशेष करून नमूद करायचे आहे की कोरोना संपल्यानंतरच्या कालावधीमध्ये ही चळवळ सुरू करण्याची प्रेरणा आदरणीय भोसले सर आणि या ग्रुपचे अध्यक्ष आणि माझे मित्र भास्कर निर्मळ यांच्या संकल्पनेतून ही चळवळ सुरू झालेली आहे. आजपर्यंत 52 इतक्या मोठ्या संख्येने कविता संग्रहावरती चर्चा घडून आलेली आहे आणि तिला खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. ही चळवळ आता महाराष्ट्रभर पसरली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार. आपला माईक चालू आहे, कृपया माईक म्यूट करा. कविता म्हणजे काय ते समजून घेणे याकरिता मान्यवरांचे मार्गदर्शन फार मोलाचे वाटते आणि ते जाणून घेण्याकरता फारच महत्वाचे वाटते. ऑनलाईन चर्चा व्यतिरिक्त प्रत्यक्ष या कवींची भेट व्हावी आणि ओळख व्हावी या उद्देशाने पहिल्यांदा ऑफलाईन चर्चा अहमदनगर येथील न्यू आर्ट्स कॉलेज आणि नंतर दुसरी ऑफलाईन चर्चा देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. या ठिकाणी त्या ठिकाणच्या सदस्यांनी चांगल्या रीतीने सहभागी होऊन अतिशय चांगल्या पद्धतीने हे कार्यक्रम घडवून आणले होते. तसे सर्वच कार्यक्रमाच्या वेळी मोठ्या मोठ्या दिग्गज साहित्यिकांना ऐकण्याची संधी या निमित्ताने प्रत्येक सदस्याला मिळाली. ही अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. दरवेळी कविता संघ निवडणे आणि त्याकरता प्रमुख पाहुणे आणि भाष्यकार निवडणे याकरता या ग्रुपचे अध्यक्ष भोसले सर, भास्कर निर्मळ साहेब अगदी वेळेतच व्यवस्थित नियोजन करतात आणि दरवेळी वेगवेगळ्या प्रमुख पाहुण्यांना ऐकण्याची संधी उपलब्ध करून देत असतात. अशाच प्रकारे आज आपण निवडलेला कविता संग्रह यावरही मान्यवरांचे विचार ऐकण्याकरता सर्व सदस्य आणि श्रोते उत्सुक आहेत. तरी त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण त्यांना जास्तीत जास्त वेळ देऊया अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. आपण मान्यवरांचं स्वागत आणि प्रस्तावना सादर केलेली आहे. यानंतर मी आमंत्रित करतो साधना कसपटे महानूर यांना त्यांनी पाहुण्यांची ओळख करून द्यावी. साधना कसपटे.
नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. वाचकपीठ आयोजित 53वी दृकचित्र काव्यचर्चामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या चर्चेसाठी निवडला गेलेला काव्यसंग्रह आहे कवी बाळासाहेब लबडे लिखित ब्लाटेंटिया. आजच्या काव्यचर्चेसाठी लाभलेल्या पाहुण्यांची ओळख मी करून देणार आहे. सर्वप्रथम काव्यसंग्रहाचे कवी बाळासाहेब लबडे यांचा परिचय पाहूया. प्रोफेसर आणि डॉक्टरेट पदवी प्राप्त बाळासाहेब लबडे यांनी खरे-ढेरे भोसले महाविद्यालय, गुहागर, जिल्हा रत्नागिरी येथे सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून 25 वर्ष काम केलेलं आहे. यांची आजवर एकूण 17 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या महाद्वार या कविता संग्रहास कुसुमाग्रज राज्यस्तरीय काव्य पुरस्कार, राजेश शहाजी साहित्य गौरव पुरस्कार, काव्य प्रतिभा राज्यस्तरीय पुरस्कार, सावाक विशेष पुरस्कार, तापी पूर्णा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्याचसोबत यातील कवितांचे आकाशवाणीवरून प्रसारण झालेले आहे. मराठीतील मान्यवरांकडून, समीक्षकांकडून याची दखलही घेण्यात आलेली आहे. मुंबई, बंबई, बॉम्बे या त्यांच्या पुस्तकास अग्रणी साहित्य पुरस्कार, गाव शिवार पुरस्कार, माय मराठी पुरस्कार, ग्रंथ प्रेरणा पुरस्कार, कोकण भूषण पुरस्कार, साहित्य गौरव पुरस्कार असे एकूण 6 पुरस्कार लाभलेले आहेत. आज ज्या काव्यसंग्रहावर चर्चा होणार आहे त्या ब्लाटेंटिया कविता संग्रहास अतिशय मानाचे असे बाबूराव पेटकर काव्य सन्मान, नारायण सुर्वे काव्य पुरस्कार, पद्मश्री नामदेव ढसाळ काव्य प्रतिभा पुरस्कार, कवयित्री शांता शेळके काव्य पुरस्कार लाभलेले आहेत. त्यांनी कविता संग्रहासोबतच कादंबरी, समीक्षा, सहलेखन, संपादन, सदर लेखन इत्यादी प्रकार सुद्धा हाताळलेले आहेत. पिपीलिका मुक्तिधाम या त्यांच्या कादंबरीस प्रतिष्ठित असे एकूण 8 पुरस्कार मिळालेले आहेत. त्याशिवाय हिंदी भाषेमध्येही त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. विश्व हिंदी साहित्य अकादमी नवी दिल्ली यांनी प्रकाशित केलेल्या लघुकथा वर्तिका या पुस्तकात देशातल्या निवडक लेखकांमध्ये कवी लबडे यांच्या 3 लघुकथांचा समावेश आहे. बाळासाहेब लबडे यांनी लिखाण करत असतानाच PhD ची पदवीही पूर्ण केली आणि त्याचसोबत राष्ट्रीय, राज्य, विद्यापीठ स्तरावरच्या नियतकालिकातून अनेक शोध निबंध प्रकाशित केले. त्यांच्या निवडक लिखाणाचा अभ्यासक्रमातही समावेश करण्यात आलेला आहे. मुंबई विद्यापीठ प्रथम वर्ष कला वर्गासाठी कविता, तर पुणे विद्यापीठ MA भाग 2 साठी संदर्भ पुस्तक, अभंग स्वरूप आणि चिकित्सा खंड 1, मुंबई विद्यापीठ संदर्भ पुस्तकांमध्ये 2 पुस्तके. कविता, कथा, कादंबरी, सदर लेखन, समीक्षा, शोध निबंध इथवरच त्यांचा प्रवास थांबत नाही, तर हिंदी चित्रपट, शिष्यवृत्ती आणि नौटंकी यासाठी सुद्धा त्यांनी गीतलेखन केलेलं आहे. सनस्टोनम पब्लिकेशन कॅलिफोर्निया अमेरिकेतून प्रकाशित झालेल्या वॉटर स्टोरीज या पुस्तकात संशोधित लोककथा बीजे प्रकाशित. त्यांच्या आजवरच्या कार्यासाठी त्यांना अनेक साहित्य सन्मान लाभले. त्याचसोबत अनेक साहित्य संमेलनांचे कवी संमेलनाध्यक्ष होण्याची संधीही त्यांना मिळाली. एखादा व्यक्ती आयुष्यात किती वेगवेगळं आणि मोठं काम करू शकतो, कामाची व्यापकता किती मोठी करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कवी बाळासाहेब लबडे. सरांचा परिचय इतका मोठा आहे की तो वाचता वाचता अजून एखादा तास सहज निघून जाईल. पण वेळेचं बंधन लक्षात घेता मी पुढील अतिथींच्या परिचयाकडे वळते. आपल्या आजच्या काव्यचर्चेस 2 प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत. पहिले प्रमुख पाहुणे आहेत प्राध्यापक श्री गोविंद सानप सर. प्राध्यापक श्री गोविंद सानप यांचे वय 37 वर्ष आहे. ते प्राणीशास्त्र हा विषय शिकवतात. त्यांचा शैक्षणिक अनुभव 12 वर्षांचा आहे. ते सध्या खरे-ढेरे भोसले महाविद्यालय गुहागर, जिल्हा रत्नागिरी येथे कार्यरत आहेत. आजवर त्यांचे एकूण 10 शोध निबंध प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या नावावर एक पेटंट ही रजिस्टर्ड आहे. त्यांना विविध प्रकारचे साहित्य वाचण्याचा छंद आहे. अनेक निसर्ग संवर्धन व लोकोपयोगी चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग आहे. प्राणीशास्त्र आणि साहित्य यांची सांगड घालणं ही खरंच कौतुकाची बाब आहे. श्री गोविंद सानप सर, तुमचं कविता संग्रहाबद्दलचं मत आणि भाष्य आणि त्याचसोबत तुम्ही कोणत्या विषयावर पेटंट घेतलेलं आहे हे आम्हा सर्वांना जाणून घ्यायला नक्की आवडेल. आता वळूया आपल्या पुढील प्रमुख पाहुण्यांकडे. आपल्या दुसऱ्या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत माधुरी मरकड मॅडम. माधुरी मरकड मॅडम 90 नंतरची कवयित्री असून
त्यांनी स्त्री पुरुष समानता पुरस्कृत कविता लेखन केलेलं आहे. सध्या मराठी व हिंदी कवितांचा तुलनात्मक अभ्यास या विषयावर अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर येथे त्यांची PhD चालू आहे. त्यांचा रिंगण हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. धूळ पावलांचा मागोवा संदर्भ ग्रंथाचे संपादन त्यांनी केलेलं आहे. छेदनबिंदू हा दुसरा कविता संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. त्यांना आजवरच्या लिखाणासाठी दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, दिनमित्र मुकुंदराव पाटील पुरस्कार, अश्वघोष साहित्य पुरस्कार, भगिनी मंडळ साहित्य पुरस्कार, E22 राज्यस्तरीय वाङ्मयीन पुरस्कार लाभलेले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व इतर अनेक संमेलनात त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. ॲग्रोवन, खेळ, मिळून साऱ्या जणी, चतुरंग अन्वय, प्रतिभा, पद्मरत्न इत्यादी अनेक नियतकालिकातून त्यांच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. मॅडम, स्त्री पुरुष समानतेचा एखादा धागा तुम्हाला आजच्या कविता संग्रहात सापडला का, हे तुमच्या भाष्यातून आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. आणि खात्री आहे नक्कीच तुमच्याकडून आम्हाला काहीतरी वेगळं ऐकायला मिळेल. आणि आता आपण वळूया आपल्या शेवटच्या परिचयाकडे. आपल्या आजच्या काव्य चर्चेस अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत भास्कर हंडे सर. श्री भास्कर एकनाथ हंडे जागतिक व्यासपीठावर चित्रशिल्पकार, मुद्रा चित्रकार व दृश्य कलाकार इत्यादी श्रेणीतील ख्यातकीर्त प्रसिद्ध कलावंत अशी त्यांची ओळख आहे. काव्य, भाषा, तत्वज्ञान, संत साहित्य विषयक लेखन आणि इतिहास संशोधन त्यांनी केलेलं आहे. भारतात पुणे या शहरात व युरोपातील हॉलंड, नेदरलँड देशात 42 वर्ष वास्तव्य करून विविध कला व साहित्य विषयांचा अभ्यास आजतागत सुरूच आहे. मातृभाषा मराठी दालनात त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर विशेष अभ्यास केलेला आहे. रंगरूप अभंगाचे 2019 आणि वीचा केला विठोबा 2021 या 2 पुस्तकात त्याविषयीचा सविस्तर अभ्यास वाचायला मिळतो. दशक, गाव बुडाला बुडाला गाव, तिरस्त मनोरा, संकरणातील गिरकी हे त्यांचे काव्यसंग्रहही प्रकाशित झालेले आहेत. महाराष्ट्रातील संतांचा परिचय रिंगण ह्या आषाढी एकादशीला प्रकाशित होणाऱ्या एकमेव वार्षिक अंकातील संतांचे तत्कालीन राहणीमान व वेशभूषाबाबत चिकित्सक लिखाण त्यांनी केलेलं आहे. मराठी साहित्य व्यतिरिक्त त्यांचे इंग्रजीत वारी पिल्गिरम हे देहू आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्याची पूर्व इतिहास व वारीची पार्श्वभूमी सांगणारा मजकूर विस्तृत रूपात मांडला आहे. वारी संबंधी इंग्रजीतील एकमेव पुस्तक 2019 साली लंडन मधील नेहरू सेंटर मध्ये प्रकाशित केले आहे. लिबरल पर्सूट, युअर फॉर्म इज माय क्रिएशन ही त्यांची इंग्रजीतील पुस्तके आहेत. नेदरलँड या देशातून 1998 साली एन्काउंटर हे डच व इंग्लिश भाषेतील पहिले परिचयात्मक पुस्तक त्यांनी रंगविलेल्या चित्रांसहित एम्स्टरडॅम या शहरातून, तर प्रिंट्स ऑफ भास्कर हंडे हे डच व इंग्लिश भाषेतील पुस्तक द हग या शहरातून प्रकाशित झाले आहे. त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूळ व्यक्तिचित्राचा शोध घेऊन त्यावर त्यांनी संशोधन केलेलं आहे. तो शोध ग्रंथ सकाळ मीडियातर्फे प्रकाशनाच्या मार्गावर आहे. तुझे रूप माझे देणे म्हणजेच युअर फॉर्म इज माय क्रिएशन हा प्रकल्प चित्रशिल्प संग्रहालयात रूपात वैश्विक कला पर्यावरण औंध पुणे येथे अभ्यासक व रसिकांसाठी प्रदर्शनात ठेवण्यात आलेला आहे. खूपच आगळा वेगळा, प्रेरणादायी आणि क्रिएटिव्ह असा परिचय भास्कर सरांचा आहे. सकाळ मीडियातर्फे प्रकाशित होणारा तुमचा शोध ग्रंथ वाचण्याची उत्सुकता मला लागलेली आहे. आशा आहे तो लवकरच वाचायला मिळेल. वाचक पीठ आणि सर्व सदस्यांची मी खूप खूप आभारी आहे. प्रमुख पाहुण्यांचा, अतिथींचा परिचय करून देण्याची संधी तुम्ही मला दिलीत त्याबद्दल. आणि पुढील चर्चेसाठी शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद साधना. आपण आपणास दिलेल्या वेळेत आपल्या मान्यवर अतिथींचा यथोचित असा परिचय करून दिलेला आहे. पुनश्च एक बार धन्यवाद. मित्र हो, यानंतर आपण आजचे कवी माननीय बाळासाहेब लबडे यांना ऐकणार आहोत. मी त्यांना आमंत्रित करतो. त्यांनी आपलं मनोगत त्याच पद्धतीने संग्रहातील 2 कवितांचं सादरीकरण करावं. कवी बाळासाहेब लबडे. नमस्कार, माझा आवाज येतोय का? हो, येतोय सर, बोला. ब्लॅटेंटिया या कविता संग्रहावरती वाचक पीठने ही काव्य चर्चा आयोजित केलेली आहे. 53वी दृकश्राव्य माध्यमातून आयोजित केलेली ही चर्चा आहे. आणि या चर्चेसाठी
कॅमेरा सुरू करतो. या चर्चेसाठी आपण ब्लॅक इंडिया हा जो कविता संग्रह आहे तो निवडला, त्याच्याबद्दल मी सर्वात प्रथम या संस्थेचे असलेले अध्यक्ष भोसले साहेब, त्याच्याबरोबर भास्कर निर्मल सर, त्याचबरोबर सर्व पदाधिकारी यांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी अतिशय निरपेक्ष वृत्तीतून या संग्रहाची निवड केलेली आहे. आणि एवढंच नाही तर या संस्थेने कविता संग्रह स्वतः विकत घेऊन ते वाचनासाठी काहींना उपलब्ध करून दिले. तर या दृष्टीने मला ही एक आनंदाचीच गोष्ट वाटते. तर हा जो कविता संग्रह आहे तो कविता संग्रह लिहिण्यामागची माझी जी भूमिका आहे ती भूमिका थोडक्यामध्ये 2-4 मिनिटांमध्ये मी या ठिकाणी मांडतो आहे की कुठलाही लेखक जो लिहितो किंवा कवी जो लिहितो त्याच्या मागे जी भूमिका असते ती भूमिका मानवी जीवन जाणून घेण्याची भूमिका असते. आणि त्यामुळे आपल्याला माझी ही भूमिका त्या ठिकाणी अशाच स्वरूपाची ही भूमिका आहे की पहिलीच कविता जी आहे याच्यामधली की विश्वाचा आकार जो आहे तो आपल्या मनामध्ये कसा असतो आणि त्याच्याविषयी आपलं जे चिंतन असतं ते चिंतन आपण मांडत जात असतो. आणि त्यामुळे प्रत्येक माणसाला जगत असताना जगण्याच्या जाणीवा, जीवन जाणीवा हे वेगवेगळ्या पद्धतीने तो मांडत असतो. आणि त्याच पद्धतीने मी झुरळ ही एक प्रतिमा जी आहे ती प्रतिमा घेऊन त्या माध्यमातून मांडण्याचा जो प्रयत्न आहे तो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो एक प्रतिमा अनेक कवितांमधून मांडत असताना ती आज जे एकंदरीत मानवी उत्पत्ती, विकास आणि लय याच्या संदर्भामध्ये जागतिक स्तरावरती वेगवेगळ्या प्रकारची विचारधारा आज अस्तित्वात आहेत. याच्यामध्ये अगदी आपण वेद काळापासून उपनिषदांपासून आलेली आहे की वेदांमधली ती 3 ब्रह्मवाक्य म्हटली जातात, तत्वमसी अहम ब्रह्मास्मी किंवा सर्वम खल्विदम ब्रह्मम. तर हे सगळं किंवा पिंडी पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हटलं जातं. परमेश्वराचा शोध घेण्याची सुरुवातीच्या काळापासून प्रत्येक मानवाला एक इच्छा राहिलेली आहे, कारण की त्याला श्रद्धा अशी वाटत आलेली की हे विश्व कोणीतरी चालवणारा आहे आणि त्या विश्वाच्या मागे कोणीतरी शक्ती आहे की जी शक्ती प्रत्येक माणसाला जगण्यासाठी एक ऊर्जा देत असते. आणि त्या अनुषंगाने हा एक ईश्वरवाद, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला परमेश्वर वगैरे असं काही नसतं. जे काही सगळं असतं ते भौतिकच असतं. आणि त्यामुळे ह्या विश्वामध्ये सूर्य उगवतो आणि मावळतो. त्यामुळे सूर्य हा मावळत नसतो, तो प्रत्यक्षात पृथ्वी फिरत असते. या वैज्ञानिक सत्यावरती चालणारी एक विचारधारा आपल्याकडे निर्माण झाली. निरीश्वरवादी विचारधाराही आपल्याकडे निर्माण झाली. म्हणजे जसं आपल्याकडे वैदिक विचारधारा होती तशी अवैदिकवादी विचारधारा होती. जशी ईश्वरवादी विचारधारा होती तशी निरीश्वरवादी होती. जशी सगुणवादी होती तशी आपल्याला निर्गुणवादी सुद्धा विचारधारा आपल्याकडे होती. आणि अशा सगळ्या विचारधारांचं चिंतन मंथन आणि या सगळ्याचं जे तत्वसार आहे ते मी या कवितांमध्ये आपल्याला मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे जिज्ञासू जे वाचक असतील त्यांनी अधिक प्रमाणामध्ये ह्या सगळ्या कविता वाचाव्यात. मुळात याच्यामध्ये की ह्या पृथ्वीच्या निर्मितीपासून, विकासापासून तर ते लयाच्या असलेल्या अनेक सिद्धांतांपर्यंतचे जे विचारधारा आहेत त्याच्याविषयीचे एक साध्या सोप्या पद्धतीने अवलोकन जे आहे ते याच्यामध्ये मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मी या ठिकाणी वेळ फार आहे त्यामुळे वेळ माझ्या मर्यादित वेळेमध्ये बोलतोय, त्यामुळे मी फक्त माझ्या 2 कविता ज्या आहेत ते या ठिकाणी आपल्याला सादर करतोय. पहिली जी कविता आहे, मी आपला लिहितोय कविता सुईच्या टोकानं. जिथं काळ आणि वेळ संपली, जिथं शब्द आणि आत्मा उधळून देणाऱ्या विचारधारा येतात, पुतळा होऊन आपणच आपल्या स्वतःला मौनामध्ये घेऊन जातो आणि फक्त फिरत राहतो गरगर गडबड या विश्वाच्या एका भोवऱ्यामध्ये. आणि जगण्याशी आपण करत राहतो एक तुटपुंजी तडजोड. या प्रकाशाच्या पलीकडे अंधार आहे फक्त. हा नादही नाही आणि निनादही नाही. प्रकाशाच्या वेगापेक्षा वेग मनाचा जास्त असतो आणि म्हणून दूरवर माझ्यातला मी डोकावत असतो. जिथं कुणीच पोचू शकत नाही अशा एका केवळ प्रतिमेच्या जगात कवी जातो तो सौंदर्याच्या दृष्टीने आणि जाणीवेच्या दृष्टीने. आपल्याच आत पोसत असतो आपण एक अमिबा, वळवळणारा आणि मांडत जातो
त्याचे हात, पाय, पोट आणि ऊर्जा देऊन एखाद्या झुरळासारखी आपली असते कितीतरी वेळा अवस्था. आणि ह्या सगळ्या समग्र विश्वातील अणुरेणूतून आपणच वाहत असतो, आपणच पाहत असतो, आपणच आपल्याला स्वतःला तपासत असतो, दुभंगत असतो, कधी एकत्रित करत असतो तर कधी अभंग असतो, कधी स्वप्नाळू असतो तर कधी वस्तुनिष्ठ असतो, आणि आपण कधीतरी जगतो कधीतरी मरतो. अशा या जगण्या मरण्याच्या फेऱ्यातून आपलाच एक इतिहास असतो. मी येतो आणि जातो हे एकच सत्य आपल्याला पुन्हा पुन्हा तपासून आपण पाहत असतो. मी आधी माणूस असतो, मग आधी मानव होतो. हा माझा छंद आहे, तो माझा छंद आहे, हे माझे समाधान आहे, ते माझे समाधान आहे. अग्नी, वायू, जल, प्रकाश, जमीन या पंचमहाभूतात अतीत असलेला एक मी, नक्की माझं स्थान काय? ह्या निद्रित अवस्थेतून जागे झालेला मी ह्या सापेक्षतेच्या नव्या सिद्धांताबरोबर जोडून घेतो आहे. अनंत आकाशामधून तारे तुटून जमिनीवरती येतात, तशीच नियती ही असते. आणि हीच प्रार्थना सूर्याच्या समोर प्रत्येक जण आपल्या नियतीला निष्ठुरपणे वंदन करताना करत राहतो. हीच एक भावना जी तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आतून एक गुलाबी गुलाबी स्वप्न घेऊन स्वतःला खुणवते. ती राहते एक अपूर्णता, आणि ही अपूर्णता असते म्हणूनच कवी जगत असते. एक सूर, एक गाणं, एक कविता, एक ओळ, एक शब्द तुमच्यात आणि माझ्यात मी कविता लिहितोय सुईच्या टोकाने. तर ही एक कविता आहे अशी की जी पहिली कविता सादर केली मी. दुसरी आहे प्रकृती आणि पुरुषाच्या पलीकडे. दोन डोळे, दोन रंगांना वाचणारे, इंद्रधनुष्याला गिळून एक जन्म रंगीत होऊन अवतरतो. एक डोळा गरगर फिरतो सूर्याभोवती, तो तिसरा डोळा होऊन पाहतो टकटक सूर्याभोवती. समान ध्रुव एकमेकांपासून दूर जातात आणि असमान ध्रुव एकमेकांकडे आकर्षित होतात. येताना आपण तसेच येतो, जातानाही तसेच जातो. आम्ही आमचा लावतो सट्टा नियतीच्या कपडावरती आणि नैतिकता उघडी ढेरपोटी. फक्त खटाटोप जगण्याचा उत्तम पुरुष, अधम पुरुष, आपण जे आहोत त्यापेक्षा वेगळे. आपण आपली पाठ रंगीत करत जातो, एक कणा बोलत जातो. काळ्या रंगात सौंदर्य असतं उजेडाचं आणि उजेडातही काळ्याचं. गोऱ्या रंगात गुणसमानात अहंकाराचा आणि मोकळीपणाची एक इच्छेचं बंधन असतंच सगळ्यांना. बंधनात आपण तोच अँटेना रेडी टू रिसीव अ सिग्नल. प्रकृती आणि पुरुष चेव ह्या सगळ्याच्या पुढे बोलत आपण प्रकृतीच्या दृष्टीने विचार करतो आणि प्रवृत्तीच्याही. पाळत असतो सदोदित ऊन आपल्या उशाला. जगताना तडजोडीचे हे ताटे गल्लेभर विश्वभरात आणि अनंत रूपाने आपल्या आजूबाजूला असणारं चैतन्य. या पावसाच्या जत्रा भरतात भरतीच्या आधारावर साऱ्या विश्वाचे हालाहल. आमचेच जबडे पसरायला उन्हाळ्यात आणि मातीनं शोषण केलेलं पाणी आमच्याच धमन्यामधून. हिवाळाभर वाळलेल्या हरळी ही कळपानं वाहणारी नदी आणि हळूहळू हलवारे पृथ्वीचा पाळणा. बाळा जोजोरे जोजोरे, उत्पत्ती, विकास आणि लय. सनातन भोवरा ग्रहमालेत आणि नमन, मध्य, वमन, अंत्य. हे चैतन्य बरमुडाभर. सगळ्या ओठातून मुकेपणाचा चिवचिवाट, मनाचा घोडा रिंगण ओलांडून गोजीरवाणा सगळ्या ऋतूभर पसरलेला आहे. योगायुगाची फुलपाखरं संजीवन समाधीत शून्य निर्विकार होऊन, बुद्धिभ्रमित होऊन ताऱ्यांच्या हल्ल्यात आहेत. आणि उल्का सरोवरात तरंगणाऱ्या बळी तो कानपिळी, पिंडी तो ब्रह्मांडी, मुडद्यांनो घ्या भरारी. मोहनजोदडोची नदी माझ्या आत आहे आणि हडप्पाच्या बाया नाकात नथ घालून नावाडी होऊन चाललेल्या आहेत. मेसोपोटेमियाची अनंत गुहांची वारुळं प्रवाहात आहेत आणि इतिहासाचे काया लिहून वेडं स्वप्न उत्खननात किनाऱ्यावर पडलं आहे. खापरं, विहिरी, नाले, गटारे, पिरॅमिड्स, कशा कशात माणसाचा जीव गुंततो आणि 84 लक्ष योनीही मग मला ममी म्हणून कपड्यात गुंडाळून घेऊन जातात. तरीही मी उगवून येतो एखाद्या कुंभासारखा. उशाला असू द्यात काळ्या
ग्रहांच्या छाया, असू द्यात हे चंद्र, असू द्यात हे सूर्य, हे आकाशात असणारे सगळ्या तारका, मी असतो मी नसतो, मी हसतो मी जगतो, गंगेतून सरस्वतीतून राहीलमधून हिमालयातून, दक्षिण ध्रुवातून उत्तर ध्रुवातून, पर्जन्य सुक्तातून, अग्नी सुक्तातून, वायू सुक्तातून, पुरुष सुक्तातून होऊन शिव आणि शक्ती वेगळी नसतेस, तो असतो अविद्या माया अज्ञानाचा खेळ. अ जेंटलमॅन इन ब्लॅक शॅडो इज लाईक अ गोस्ट. सत्य हे सनातन असतं. इब्लिस काही हमसे बडा ना हो जाए. मंदिरच मंदिरे, मशिदीच मशिदी, चर्चच चर्च आणि गुरुद्वारे, एक ना कितीतरी असा चालणारा रस्ता. मंदिराचा घाट आणि मशिदीचा घाट, जन्नत आणि जहन्नम. जीसस परत येणार, जन्नत परत येणार, या खुदा हमारी मदत फरमा. नमाजी दुआ लोक पडतातच. कितीतरी वेळ मी आकाशाकडे डोळे लावून पाहत आहोत, स्कॅन करत, माझीच रूपे पाहत. मुंडकं तुटल्यानंतरही झुरळ श्वास घेते आणि जागणे सगळे जे काही हे, ती चळवळ वळवळ हळहळ ही याच देहातून याच मातीत जाते. कर्मण्ये शोषतः प्रकृती पुरुषाच्या पलीकडे. आज या ठिकाणी बरेचसे जण उपस्थित राहिलेले आहेत. त्या सर्व मान्यवरांचा मी आभार आणि मला आयोजित केल्याबद्दल सर्वांचा मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सरजी. आपण आपली काव्यलेखनाबाबतची भूमिका या ठिकाणी उद्धृत करून आपल्या 2 सुरेख अशा कविता सादर केल्यात. आपले पुनश्च एक वार धन्यवाद. मित्र हो, यानंतर आपण जाणून घेणार आहोत वाचकपीठ सदस्य दादा ननवरे यांची भूमिका. त्यांना हा संग्रह कसा वाटला त्या संग्रहाबाबतची त्यांची भूमिका. दादा ननवरे. नमस्कार. आवाज येतो सर? नमस्कार. हो, येतोय सर. बोल. सर्वांना नमस्कार. आज आपल्या या वाचकपीठ द्रक चर्चेमध्ये एक नवीन कलाकृती आणि वेगळ्या अर्थानं खरोखरच नवीन कलाकृती आज आलेली आहे. प्लांटेटिया डॉक्टर बाळासाहेब लबडे यांच्याकडून निर्मिती झालेली ही कलाकृती. मुखपृष्ठ पाहत असतानाच कुठेतरी काहीतरी रहस्य दडलेलं असावं असं वाटतं आणि हातात घेतल्यानंतर हलकी फुलकी वाटणारी ही कलाकृती पुढे पुढे जात असताना सुरुवातीलाच येणारं हे विश्व एक कोडे आहे. हे विश्व एक कोडे आहे, विचार करू थोडे आहे, डोक्याचा आकार सांगा, प्रश्न लाडे लाडे आहे. जेव्हा अशी सुरुवात होते तेव्हा वाटतं की हे कुठेतरी बडबड गीत आहे किंवा कुठेतरी लहान मुलांसाठी लिहिलेलं एक काव्य आहे. परंतु आतवर खोलवर डोकवत जात असताना निश्चितच आपल्या लक्षात येतं की अथांग सागर पसरलेला आहे आणि त्या अथांग सागरामध्ये एक एक मोती वेचून ज्याप्रमाणे काव्य निर्मिती व्हावी त्याप्रमाणे झालेली ही एक काव्य निर्मिती आहे. आता सरांनी जे सांगितलं की सुईच्या टोकानं लिहिलेली कविता, परंतु सुईच्या टोकाचं मटेरियल मात्र हृदयापासून बनवलेलं आहे हे मात्र निश्चित. कवितेमध्ये पुढे पुढे जात असताना लक्षात येतं आपल्याला की कुठे आपल्याला कवी ग्रेस यांची रहस्यमयता जाणवते आणि रहस्यमयता अनेक कवितेमधून अनुभवायला देखील येते, तर कुठे बालकवींची असला औदुंबर तो कसला औदुंबर हे शोधण्यात अख्खं आयुष्य जाईल असं वाटेल अशा काही प्रतिमा आणि असं काही चिंतन आपल्याला दिसून येतं. सरांच्या कवितेमध्ये झुरळ नावाची कल्पना आहे आणि त्या झुरळाभोवती विश्व निर्मिती आणि विश्वांच्या प्रतिमा आणि त्याचं अवलोकन सगळं काही इतकं अप्रतिम अवर्णनीय केलेलं आहे की काव्य हातात घेतल्यानंतर आपण कुठे हरवलेलो आहोत आणि कुठे जात आहोत याचं निश्चितच वाचकाला भान राहत नाही. वाचकाच्या भूमिकेतून मला हे स्पष्टपणे जाणवतं. अयोनीय संभव झुरळ कल्पना या कवितेमध्ये सुरुवातीला ते लिहितात. हत्ती आहे आता आंधळ्याच्या हाती, बोल घेवड्या ज्ञानाच्या या ज्योती. अगदी असं काही ओळी आणि अशी काही अक्षरं आपल्या समोर येत असतात की आपण काय वाचतोय आणि कुठे जातोय क्षणभर गांगरून जातो वाचक वर्ग. परंतु नंतर मात्र जेव्हा त्याच्या खोलवर डोकवण्यात येतं तेव्हा मात्र कविता कुठेतरी आपल्याला सापडत जाते. कवितेमधल्या कल्पना, कवितेमधली प्रतिमा, प्रतीक अप्रतिम आहेत.
कविता पुढे पुढे जात असताना मनाला भुरळ पाडत जाते आणि कविता कधी संपते हे कळतच नाही. हल्लीच्या काळामध्ये ज्या कविता आपल्याला अनुभवायला मिळतात की कुठेतरी यमक जोडून काहीतरी धम जोडून केलेल्या ज्या कविता आहेत, अशा कवितामध्ये असं पुस्तक किंवा अशी कलाकृती आपल्या हातामध्ये येणं म्हणजे खरोखरच एक मेजवानी आहे. वाचकांसाठी ही एक मेजवानी आहे. प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्द कसून कानसून घेतलेला आहे अगदी, की ज्या शब्दामधून आणि ज्या वाक्यामधून अनंत अर्थ सामावलेला आहे. जास्त वेळ मी काही घेणार नाही, परंतु एवढंच सांगेन, चिंतनाची परमोच्च कलाकृती असणारी ही कृती आहे. सरांच्या चिंतनाची परमोच्च कलाकृती असणारी ही कृती आहे. आणि या परमोच्च कलाकृतीमध्ये वाचक वर्ग इतका काही गुंतून गेलेला आहे की अक्षरशः त्यातून बाहेर पडणं मुश्किल आहे. काव्य वाचन केल्यानंतर मला वाटतं 2 दिवस तरी तुम्हाला कमीत कमी याच्यावर चिंतन समजून घ्यायला लागतील आणि त्यामध्ये काय आहे याचा मतितार्थ काढायला अनेक दिवस लागतील. नवसृजन नावाच्या कवितेत त्यांनी लिहिलेलं आहे, माझ्या भीतीचा व्यापार जोमात कालमाने चाललाय, मी मलाच घाबरत चाललोय, मी विचार करतो काळाचा. अशा काही काव्यपंक्ती आहेत की त्यामध्ये प्रत्येक काव्यपंक्तीसाठी समजून घ्यायला तुम्हाला प्रत्येक काव्यपंक्तीला एक दिवस लागेल. अशा काही काव्यपंक्ती आहेत. पुस्तक हातात घेतल्यानंतर संपेपर्यंत ते कधी संपेल हे कळत देखील नाही, किंवा जेव्हा कळतं, जेव्हा तुम्ही भानावर येतात तेव्हा नक्की आपण कुठे आहोत हे तुम्हाला शोधावं लागतं. काव्यसंग्रहाच्या मनपृष्ठावरती डॉक्टर महेंद्र कदम यांनी जे काही लिहिलंय तेवढं जरी वाचकाला समजलं, तेवढं जरी समजून उमजून घेतलं तरी मी म्हणेन खूप खूप काही मोठं सापडलंय. आणि एखादी अलिबाबाची गुहा सापडावी आणि त्याच्यामध्ये हिरे माणिक मोती यांचा खजिना सापडावा, अशा या काव्यसंग्रहामध्ये बरंच काही भरलेलं आहे. निश्चितच काव्यसंग्रह उत्तमातला उत्तम आहे. वाचक पीठच्या आजपर्यंत अनेक काव्यसंग्रह आपण आले, वाचले, अभ्यासले, परंतु त्याच्यामध्ये जे काही मोजके आहे त्याच्यामध्ये हा परमोच्च असणारा चिंतनात्मक काव्यसंग्रह आहे. एवढे मी बोलेल आणि जास्त वेळ न घेता इथे थांबेल. धन्यवाद. धन्यवाद दादा. अथांग सागरातील मोती त्याच पद्धतीने मनाला भुरळ पाडणाऱ्या कविता आहेत, असं आपण आपला अभिप्राय या ठिकाणी नोंदवलेला आहे. आपले पुन्हा एक वार धन्यवाद. मित्र हो, यानंतर आपण मान्यवर अतिथींना ऐकणार आहोत. त्यांच्या नजरेतून ब्लॅक इंडिया हा संग्रह जाणून घेणार आहोत. आणि त्यातील आपले पहिले अतिथी माननीय प्राध्यापक GB सानप सर गुहागर यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी मांडावे. सर्वांना नमस्कार. सर, माझा आवाज येतोय का एकदा प्लीज पहिल्यांदा? येतोय. धन्यवाद सर. वाचक पीठ प्रतिष्ठान अहमदनगर यांच्यातर्फे आज दृकश्राव्य माध्यमातून आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. तर या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व सन्माननीय मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष श्री भास्करजी हांडे सर, उपाध्यक्ष वाचकपीठ प्रतिष्ठान अहमदनगर श्री भास्कर निर्मळ सर, डॉक्टर बाळासाहेब लबडे सर, ज्यांच्या कविता संग्रहावर आज आपण इथे चर्चा करत आहोत. मुळात माझी ओळख करून देताना साधनाताईंनी माझं काम थोडंसं हलकं करून दिलं. बाळासाहेब लबडे सर यांचा मी कॉलेजमधला सहकारी. तसं सरांची सर्व्हिस खूप मोठी झालेली आहे. आमची सर्व्हिस आत्ता नुकतीच कुठे चालू झाली असं मी म्हणेल. आणि सर्वप्रथम मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की माझा विषय हा प्राणीशास्त्र आहे, विज्ञानाशी रिलेटेड आहे. आणि त्यामुळे थोडेसे इंग्रजी शब्द माझ्या बोलण्यामध्ये येतील, आपण सर्वजणांनी सांभाळून घ्यावं. आणि मला या कविता संग्रहाबद्दल जे वाटतं ते मी अगदी थोडक्यामध्ये आपल्या सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करेन. डॉक्टर बाळासाहेब लबडे हे सर्व आमच्या सहकाऱ्यांमध्ये आणि त्यांनी ज्या पद्धतीचं साहित्यामध्ये लेखन केलेलं आहे ते लेखन हे अत्यंत धाडसी लेखन आहे, धाडसी प्रकारचं लेखन आहे.
असं मला वाटतं. मी त्यांचं जेवढं लेखन वाचलेलं आहे त्या लेखनाबद्दल माझं हे स्पष्ट मत आहे. आणि ब्लाटेंटिया हा जो कविता संग्रह आहे, या कविता संग्रहामध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या या धाडसी स्वभावाची पुनरावृत्ती केलेली आहे असं मी म्हणेन. आणि त्यांचं लेखन हे एवढं धाडसी प्रकारचं आहे की ज्याच्यामुळे आम्हाला त्यांचे सहकारी म्हणून घेत असताना थोडस एक भीती वाटते. कारण आजच्या या समाज व्यवस्थेमध्ये सरकार धार्जिनं जे सत्ताधारी आहेत ते सत्ताधारी ना अनुकूल असणार, पण परिस्थिती काही का असेना त्या पद्धतीनं केलं जाणारं लिखाण भरपूर मिळेल. परंतु सत्ताधाऱ्यांना त्यांचा आरसा दाखवणारं जे लेखन आहे, मग ते कुठलेही असो त्याचा राजकारणाशी त्याचा पक्षाशी काही संबंध नाही. कारण सत्ता आल्यानंतर काही काळानंतर सत्तेचा माज येतो आणि त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते दुष्परिणाम आपल्याला समाज व्यवस्थेमध्ये बघायला मिळतात. असे दुष्परिणाम आजच्या या समाज व्यवस्थेमध्ये सर्वात जास्त बघायला मिळत असताना या पद्धतीचं लेखन डॉक्टर बाळासाहेब लबडे यांच्याकडून आपल्या सर्वजणांना एक वाचक म्हणून वाचायला मिळणं ही खरंच एक खूप चांगली गोष्ट असेल. सर्वप्रथम मी एक 2 मिनिटांमध्ये ब्लाटेंटिया हा जो कविता संग्रह आहे तो कविता संग्रहाची जी जन्मकथा आहे त्या जन्मकथेच्या बाबत एक विवेचन आपल्या सर्वांसमोर ठेवू इच्छितो. साधारणतः मला आठवतं, मी जर चूक नसेल तर कोविडच्या आसपास, कोविडच्या थोडंसं पुढे किंवा पाठीमागे सरांनी याच्यावरचं जे लेखन आहे ते लेखन चालू केलं होतं आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांमध्ये एक बातमी पसरली की सर झुरळावर लिहित आहेत. अर्थात आता झुरळावर लिहिणं हे तुम्ही सर्वजण माझ्यापेक्षा अधिकाराने मोठे आहात, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त जाणकारी आहे. मी विज्ञानाच्या दृष्टीनं या कविता संग्रहाकडे बघतोय. ऍक्च्युली जर एखादा व्यक्ती असेल, त्याला काही लिहायचं असेल तर तो लिहिण्याच्या पूर्वी एखाद्या दमदार अशा प्राण्याची किंवा एखाद्या प्रतिकात्मक गोष्टीची निवड करेल. तो हत्ती निवडेल, कदाचित तो घोडा निवडेल, तो कदाचित सिंह निवडेल, कदाचित एखादा चतुर लांडगा, एखादा कोल्हा निवडेल, एखादा अस्वल निवडेल. पण सरांनी त्यांचा कविता संग्रह, त्यांचे जे विचार आहेत ते विचार कवितेतून मांडत असताना झुरळाची निवड केली आणि मुळात हीच निवड या कविता संग्रहाच्या पाठीमागे जे धाडस आहे ते धाडस व्यक्त करणारी आहे असं मला वाटतं. कविता संग्रहाचं नाव पण विशेष आहे, ब्लाटेंटिया. ब्लाटेंटिया कदाचित हे नाव नेमकं कसं पडलंय हे पण समजून घेणं हे विशेष आहे. ग्रीक भाषेमध्ये झुरळ याला ब्लाटा असं म्हणतात आणि ब्लाटा ह्या ग्रीक शब्दावरून सरांनी ब्लाटेंटिया असं जे नाव आहे ते नाव या कविता संग्रहाला दिलेलं आहे. प्रथमदर्शनी वाटेल की हे इंग्रजी आणि मराठीचं मिक्सिंग आहे, पण हे ग्रीक जो शब्द आहे ब्लाटा त्या शब्दापासून ब्लाटेंटिया हा जो कविता संग्रहाला जे नाव मिळालेले ते नाव आहे. आणि हा एक योगायोग आहे. मी विज्ञानाचा शिक्षक आहे, मी प्राणीशास्त्र म्हणजे झुलॉजी हा विषय शिकवतो आणि या कॉकरोच झुरळ याचं जे क्लासिफिकेशन आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो, आम्ही स्वतः शिकलो, तर याच्यामध्ये त्याची जी ऑर्डर आहे ती ऑर्डर ब्लाटोडिया आहे आणि त्याची जी फॅमिली आहे ती ब्लॅटिडी फॅमिली आहे. आता ब्लॅटिडी, ब्लाटोडिया, ब्लाटा आणि ब्लाटेंटिया याची जी नाळ जुळलेली आहे, हा जो योगायोग आहे, हा योगायोग अत्यंत विशेष योगायोग आहे असं मला वाटतं. आणि याचं जे नाव आहे ते नाव या पद्धतीनं पडलेलं आहे. एका दिवशी सरांचा मला फोन आला. मी प्राणीशास्त्राचा विषय शिकवत असल्या कारणाने सरांनी फोन केला आणि म्हटले, सानप मला तुमची थोडीशी मदत हवी आहे. तोपर्यंत आमच्या सहकाऱ्यांमध्ये ही गोष्ट कळालीच होती की सर झुरळांवर काहीतरी लिहित आहेत. मला थोडंसं अपेक्षित होतं आणि सरांनी म्हटले की मला झुरळांवर लिहायचं आहे आणि याच्या संदर्भात मला तुमची मदत हवी आहे. मी म्हणलं सर मला काही लिखाणाचा अनुभव वगैरे नाहीये आणि त्या संदर्भामध्ये मी तुमची काय अशी मदत करू शकेल. सर म्हणले मला लिखाणाच्या बाबतीमध्ये त्याच्या बाबतीमध्ये तुमची मदत नको आहे, पण मला वैज्ञानिक माहिती हवी आहे आणि या वैज्ञानिक माहितीमध्ये झुरळाबद्दल तुम्हाला जी काही माहिती आहे ती सगळी माहिती मला हवी आहे. मी म्हणलं ठीक आहे, मी प्रयत्न करतो, मला जेवढी माहिती ती माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो सर. आणि फोन ठेवल्यानंतर मला थोडीशी
जबाबदारीची जाणीव झाली की नेमकं सर आता आपल्याला काय विचारणार, कारण एखाद्या विज्ञानाच्या शिक्षकाला किंवा विज्ञानाच्या विद्यार्थ्याला एखादा विषय समजावून सांगणं वेगळं आणि आर्ट्स मधून कलेमधून आलेल्या एखाद्या व्यक्तीला विषय समजावून सांगणं, माहिती देणं ही गोष्ट वेगळी, पण विषय समजून सांगणं ही गोष्ट वेगळी. त्यामुळे मग मी माझ्या पद्धतीनं भरपूर माहिती गोळा केली, झुरळाबद्दलची वैज्ञानिक माहिती गोळा केली असं मी. आणि मग हो नाही करत साधारणतः 2 आठवड्यानंतर आमची भेट झाली. आणि त्या 2 आठवड्याच्या कालावधीमध्ये माझ्या अगोदर सरांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून झुरळ हा जो कीटक आहे या कीटकाची एवढी प्रचंड माहिती जमवली होती, म्हणजे अगदी त्याच्या जीन्स पासून त्याच्या शरीरावर असणारे जे वेगवेगळे सेन्सर्स आहेत त्या सर्व प्रकारची माहिती, अगदी ए पासून झेड पर्यंतची माहिती सरांनी स्वतः एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मिळवली होती. आणि आम्ही चर्चेला बसल्यानंतर साधारणतः 1.5 तासामध्ये माझ्याकडची माहिती तर केव्हाच संपली, पण सरांनी त्यांच्याकडची माहिती जी दिली आणि त्याच्यावरून मला एक गोष्ट मात्र लक्षात आली की सरांनी या विषयाचा अत्यंत खोलवर जाऊन अभ्यास केलेला आहे आणि त्यांना या विषयावर लिहायचंय. याचा अर्थ सरांनी ही सगळी जी माहिती आहे ही सगळी माहिती कुठे ना कुठेतरी कवितांच्या ह्याच्यामध्ये ही माहिती येणार आहे. त्याचं एक छोटंसं उदाहरण 1-2 मिनिटामध्ये उदाहरण मी याचा देतो. म्हणजे याचा जो वैज्ञानिक पैलू आहे, या कथासंग्रहाचा जो वैज्ञानिक पैलू आहे तो वैज्ञानिक पैलू आपल्या सर्वजणांच्या समोर येईल. पृष्ठ क्रमांक 103 ब्लाटेंटिया कवितेचं नाव आहे माणसाच्या प्रेतावरून. जेव्हा माणूस नव्हता तेव्हा तेच होते, चंद्र सूर्याकडे पाहात पोटाची गाणी गात, अनादी अनंत पांढऱ्या रक्ताचं वळवळलं बिळाबिळातून नाल्या नद्यातून. मग आला माणूस आपल्या अस्तित्वाचा अहंकार घेऊन, त्याला सुचल्या कल्पना नव्या नव्या, झुरळाला मारण्यासाठी जे औषध बनवलं तेच त्याचं भक्ष्य झालं. खूप महिन्यांनी डबा उघडला त्यात तर काहीच ठेवलेलं नव्हतं. एक झुरळ पटकन पळालं पायावरून थेट अलास्कन बेटावर. त्यानं कुरतडला बर्फ, बनवलं घर, त्यानं कुरतडली प्रेत आणि अणु सुद्धा. किती व्यंग घेऊन माणसं विज्ञानास कोसतात, लाख लाख जन्माच्या अंगावर जखमा अंगावर मिरवतात. हिरोशिमा नागासाकी जळत राहिली अणुस्फोटानंतरही एक झुरळ पळालं माणसाच्या प्रेतातून. आता कलेच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून याचं जे काही विवेचन आहे, याच्या पाठीमागचा जो विचार आहे तो तुम्ही माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकता. पण एक विज्ञानाचा शिक्षक म्हणून याच्या पाठीमागचं विज्ञान मी तुम्हाला थोडंसं सांगू इच्छितो, जो माझा मुख्य उद्देश आहे. जेव्हा माणूस नव्हता तेव्हा तेच होते, ही गोष्ट विज्ञानाच्या दृष्टिकोनातून अत्यंत करेक्ट आहे. की जेव्हा माणूस खरंच उत्क्रांतीवादाच्या प्रक्रियेमध्ये, जेव्हा माणूस पृथ्वीवर अस्तित्वातच नव्हता त्यावेळेला झुरळांचं अस्तित्व हे पृथ्वीवर होतं. म्हणजे हे जे वाक्य लिहिलेलं आहे, जेव्हा माणूस नव्हता तेव्हा तेच होते, हे वाक्य सरांनी अत्यंत अभ्यासपूर्ण करून लिहिलेलं आहे. आणि हे फक्त एक उदाहरण आहे. अशी प्रत्येक कवितेमध्ये जिथे जिथे ज्या ठिकाणी झुरळांचा संदर्भ आलेला आहे त्या प्रत्येक ठिकाणी सरांनी या पद्धतीचा अभ्यास केला. आपण पुढे जाऊया. चंद्र सूर्याकडे पाहत पोटाची गाणी गात, अनादी अनंत पांढऱ्या रक्ताचं. झुरळाचं रक्त हे पांढरं असतं, झुरळाचं रक्त हे आपल्याप्रमाणे लाल नसतं. हा संदर्भ, वैज्ञानिक संदर्भ इथे आलेला. वळवळल्या बिळातून नाल्या नद्यातून. मग आला माणूस, नंतर आला. माणसाचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व झुरळाच्या अगदी उत्क्रांतीवादाच्या सीमारेषेमध्ये अगदी अलीकडचं आहे. त्यानंतर माणसाला अनेक कल्पना सुचल्या, माणसानं औषधं बनवली. आजपर्यंत शेकडो वेगवेगळ्या प्रकारचे औषधं झुरळांचा नायनाट करण्यासाठी माणसानं बनवले, कारण माणसानं बनवलेल्या घरात झुरळं राहायला आली. आणि त्याच्यामुळे झुरळांना मारण्यासाठी माणसानं जी औषधं बनवली त्यांच्या अगेन्स्टमध्ये, त्यांच्या विरोधात झुरळांनी एक अशी त्यांच्या शरीरामध्ये बदल केले की प्रतिरोध तयार केला की ज्याच्यामुळे अनेक औषधं ही नंतर निष्प्रभ झाली आणि झुरळ ही याच्यामध्ये यशस्वी ठरली. आज सुद्धा हा संघर्ष माणसाने बनवलेल्या औषधांचा आणि झुरळांचा हा चालू आहे आणि हा इथे कवितेमध्ये सरांनी व्यवस्थित ठेवलेला आहे. त्यानंतर सरांनी एक लिहिलेलं आहे की एक झुरळ पटकन पळालं पायावरून थेट अलास्कन बेटावर. अलास्कन बेट म्हणजे जिथे बर्फ आहे आणि ज्या ठिकाणी डास सापडत नाहीत पण झुरळ सापडतात. हे सुद्धा एक वैज्ञानिक सत्य आहे की या ठिकाणी झुरळ सापडतात. या ठिकाणी बाकीचे इन्सेक्ट्स तुम्हाला किंवा कीटक तुम्हाला भेटणार नाहीत, पण झुरळ मात्र अलास्कन बेटावर सुद्धा भेटेल. त्यानं कुरतडला बर्फ, बनवलं घर, त्यानं कुरतडली प्रेत आणि अणु सुद्धा हे मला थोडस नंतर कळालं की अणु आणि झुरळ यांच्या कुरतडण्याचा काय संबंध सरांनी लावलेला आहे.
त्याचा संदर्भ शेवटच्या ओळीमध्ये दिसतो. हिरोशिमा नागासाकी जळत राहिली, अणुस्फोटानंतरही एक झुरूळ पळालं माणसाच्या प्रेतावरून. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जेव्हा मी या कवितेकडे बघतो त्यावेळेला जेव्हा अणुस्फोट झाला, हिरोशिमा नागासाकीची शहरं पूर्णपणे तिथलचे सर्व पर्यावरणीय घटक उद्ध्वस्त झाले, पण त्या पर्यावरणीय घटकामध्ये विज्ञान सुद्धा आश्चर्यचकित झालं. त्या ठिकाणी झुरळ जिवंत राहील. हे सगळे वैज्ञानिक संदर्भ सरांनी ज्या पद्धतीनं ब्लॅटेंटिया ह्या कविता संग्रहामध्ये ठेवलेले आहेत, विज्ञानाचा शिक्षक म्हणून मला आश्चर्यचकित करून टाकणारे हे संदर्भ आहेत. ज्यावेळेला 1 जानेवारी मला वाटतं 2023 रोजी या कविता संग्रहाचं प्रकाशन झालं आणि त्यानंतर जेव्हा मला हा कविता संग्रह वाचायला मिळाला आणि त्यावेळेला मी जे हे वैज्ञानिक संदर्भ जेव्हा बघितले, हे प्रत्येक उदाहरण आहे आणि असे अनेक संदर्भ जिथे जिथे झुरळाचा संदर्भ आलाय त्या ठिकाणी अगदी योग्य असणारी वैज्ञानिक संदर्भ सुद्धा त्याला फॉलो करतात. अशा पद्धतीनं सरांनी हे लेखन केलेलं आहे. याबद्दल सर खरंच आपण कौतुकास्पद लेखन आपलं आहे. आणि याचबरोबर सरांच्या ज्या अनेक वेगवेगळ्या कविता आहेत त्या कविता ह्या सामाजिक व्यवस्थेवर अत्यंत जळजळीत भाष्य करतात. झुरळाचं श्रेष्ठत्व, झुरळाचं कनिष्ठत्व सर या कवितांमधून सर्वांच्या समोर, समाजासमोर ठेवतात. बाई झुरळ झिंगलं याच्यामध्ये जाती व्यवस्थेवर सरांनी भाष्य केलेलं आहे. आलेख भयगंडाचा याच्यामध्ये लांडगा आला प्रकारातलं अलीकडच्या काळातलं जे राजकारण आहे त्या राजकारणावर सरांनी भाष्य केलेलं आहे. उत्पादन पद्धतीतील अंडी, जागतिकीकरण आणि त्याच्या आडून कामगार कायदे सरकारनं जे मोडीत काढले आणि दुसरे कामगार कायदे जे शोषणावर आधारित आहेत ते तयार केले, त्याच्यावर भाष्य करणारं उत्पादन पद्धतीतील अंडी ही कविता याच्यामध्ये आहे. सोडो रे बाबा एकदाचं याच्यामध्ये समाजातील जे सामान्य गरीब लोक आहेत आणि त्या गरिबांच्या कष्टावर पैसा मिळवून श्रीमंत झालेले जे असामान्य श्रीमंत लोक आहेत यांच्यातील जी दरी आहे ती दरी स्पष्ट करणारा सोडो रे बाबा एकदाचं. आणि 2 वर्षाखाली उत्तर महाराष्ट्रामधून निघालेला शेतकऱ्यांचा जो मोर्चा आहे त्या मोर्चावर भाष्य करणारं, शेतकरी व्यथा, शेतकरी आंदोलन सांगणारं लॉंग मार्च ही कविता, ह्या सगळ्या कविता ह्या सामाजिक व्यवस्थेवर भाष्य करतात. तर अर्थात हा जो कविता संग्रह आहे तो कविता संग्रह विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा तेवढाच सफल आहे असं मी म्हणतो. आपण सर्वजणांनी त्याचं नक्कीच वाचन करावं, याचा आस्वाद घ्यावा असं मी सर्वजणांना विनंती करतो. आणि शेवटीला जात असताना एक गोष्ट सांगून मी आपल्या सर्वजणांची रजा घेऊ इच्छितो. असं म्हणतात की लेखकाला एक तिसरा डोळा असतो. लेखक एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन एखाद्या व्यक्तीला, एखाद्या समाजाला, समाज व्यवस्थेला शिकवू शकतो, तो देऊ शकतो. झुरळाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन या सरांच्या, बाळासाहेब लबडे सरांच्या लेखनामुळे फार बदलून गेलाय. आता मी स्वयंपाकघरात रात्रीला दिसणारी झुरळ मारत नाही. खरंच मी आता झुरळ मारत नाही. एखादं झुरळ त्याच्या सर्व सीमारेषा ओलांडून घरभर फिरायला लागलंच तर त्याला पकडून अत्यंत आदराने मी त्याला बाहेर सोडून येतो. हा माझ्यातला बदल माझ्या बायकोला भयंकर वाटतो अर्थातच, पण बाळासाहेब लबडे माझ्यातला हा जो बदल झालेला आहे, झुरळाकडे मी ज्या आदराने बघायला लागलोय, याचं पूर्ण श्रेय तुमच्या प्रतिभेला, तुम्हाला स्वतःला आणि ब्लॅटेंटिया हा जो कविता संग्रह आहे या कविता संग्रहाला मी देऊ इच्छितो. वाचकपीठ प्रतिष्ठान अहमदनगर यांच्यातर्फे मला आज ही जी संधी मिळाली त्याबद्दल मी वैयक्तिकरित्या वाचकपीठ प्रतिष्ठानचे आभार मानतो आणि जास्त वेळ न घेता आपणा सर्वजणांची रजा घेतो. धन्यवाद. ओव्हर टू. थँक्यू सर. धन्यवाद सर. आपण ब्लॅटेंटिया हा संग्रह वैज्ञानिक दृष्टिकोनातून वाचकपीठला उलगडून दाखवला आहे. संग्रहाची जन्मकथा आणि शीर्षकाबाबतचं सुंदर विवेचन करून अभ्यासपूर्ण मत व्यक्त केलं आहे. आपले पुनश्च एक वार धन्यवाद. यानंतर आपण ऐकणार आहोत कवयित्री माधुरी मरकड यांना अहमदनगर येथून. मी आमंत्रित करतो कवयित्री माधुरी मरकड. नमस्कार. आवाज येतोय तुम्हाला? हो येतोय मॅडम बोला. हा येतोय मॅडम बोला. नमस्कार. सर्वप्रथम मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल भास्कर निर्मळ सर आणि वाचकपीठचे सर्व पदाधिकारी यांचे मी आभार मानते.
वाचक पीठ हे अतिशय छान व्यासपीठ या सगळ्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे. त्यामध्ये नेहमीच दर्जेदार कविता संग्रहावर चर्चा होते. साधारण 2 वर्षापूर्वी याच व्यासपीठावर माझ्या रिंगण या कविता संग्रहावर चर्चा झाली होती. आज आपण प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब लबडे सरांचा ब्लॅटेंटिया या संग्रहावर चर्चा करतोय. ब्लॅटेंटिया हा संग्रह न्यू इरा पब्लिकेशनने प्रकाशित केलेला आहे. बाकीचे सगळे डिटेल्स प्रास्ताविकात आलेलेच आहेत. लबडे सरांची साहित्य संपदाही सांगितली आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट कविता संग्रहाबद्दल बोलू. 21वे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक म्हणून ओळखले जाते. या शतकाच्या प्रारंभापासून प्रचंड मोठे बदल होत आले आहेत. या संभ्रमात लेखक हे आहेत की काय घ्यावं आणि काय सोडावं. या संभ्रमाला लबडे सरांनी उत्तराधुनिक होऊन उत्तर दिले आहे असे मला वाटते. उत्तराधुनिक म्हणजे जशी आपल्याकडे जुनी गोधडी असते, विविध रंगांची विविध तुकड्यांची गोधडी असते, तसंच उत्तर आधुनिकता म्हणजे सगळं मिश्रण. यामध्ये सगळे वाद, रूपाचे सगळे प्रकार, आशयाचे सगळे प्रकार यामध्ये समाविष्ट झालेले दिसतात. एका अर्थानं बहुमिश्रित असं हे साहित्य असतं. यामध्ये हाती काहीच लागत नाही, परंतु शोध थांबून चालत नसतं. सतत शोध घ्यावाच लागतो, तसा शोध या कवितेत आहे. हा शोध घेताना माणसाची झुरळात रूपांतर झाले अशी प्रतिमा घेऊन ही कविता येते. ही कल्पना तशी नवी असली तरी यालाही एक परंपरा आहे. फ्रान्स काफ्का या जर्मन लेखकाने 1915 मध्ये प्रकाशित केलेली दी फेअर वांगलून या कथेत माणसाचे एका मोठ्या किड्यात रूपांतर झाल्याचं लिहिलेलं आहे. आणि या कथेचं मेटामॉर्फोसिस हे इंग्रजी भाषांतर जगभर गाजलं. मराठीत ती कथा रूपांतर या नावाने अनुवादित आहे. आपल्याकडे मराठीत बासी मर्डेकर यांनी कवितेत माणूस किळा मुंगी झाल्याचं नोंदवून मी एक मुंगी तू एक मुंगी सारा मुंग्यांचा बाजार असे म्हटले आहे. तर नेमाडे यांच्या कादंबरीत मानवाचे कोसल्यात रूपांतर झालेले दाखवले आहे. हीच परंपरा या कवितेत झुरळ या रूपाने येते. मराठीत अनेक कवी आजच्या काळाला भिडण्याचा प्रयत्न करतात. तसा प्रयत्न लबडे सरांनी या कवितेत केलेला आहे. ही कविता केवळ भावनिक होऊन वाचून चालतच नाही आणि तशी ती कळतही नाही, तर ती मेंदून वाचावी लागते. तिच्यातील संभ्रमाच्या वाटा, जागतिक घटना, त्यांचे संदर्भ पुन्हा पुन्हा तपासून पाहिल्याशिवाय या कवितेचं अंतरंग कळत नाही. एका अर्थानं ही कविता तुमचं बौद्धिक घेते, तुमचा गृहपाठ करून घेते. या सगळ्या इन्स्टंट जगामध्ये माणसाचं जगणं कसं झालं आहे हे झुरळ या प्रतीकात सांगणाऱ्या या कविता माणसाचं जगणं किती निरस झालं आहे हे ओरडून सांगतात. नव्या युगात, मोबाईलच्या जगात तुम्ही काय म्हणून जगता हे अधोरेखित करणारे वास्तव म्हणजे हा ब्लॅटेंटिया कविता संग्रह. यातली काही कविता, उदाहरणार्थ ऑगी अँड कॉक्रोचेस, बाकी काही नाही, अनलिमिटेड एन्जॉय, सोडो रे बाबा एकदाचा, मोरीवाला एक संगीत, या कविता माणसाचं जगणं अधोरेखित करतात. माणूस या गर्दीत किती हरवत चाललाय याची जाणीव करून देणारी चिंचा गाभोळाव्या ही कविता. टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर, नेट या सगळ्यांना चटवलेली मनं किती बधीर झालेली आहेत हे या कवितेत रूपकात्मकरित्या मांडले आहे. माणूस बथड बनत चालला आहे हे अधोरेखित करणाऱ्या या काही ओळी. आभासी गुगल वर्किंग करत नाही तरी बोट चाळत जातोय माणूस. डिजिटल सूर्य रोजच उगवतो, पण मावळाईचं नाव घेत नाही संवेदना बधीर झाल्यावर. म्हणजे रोजच्या जगण्यात आपल्याला जे अनुभव येतात मोबाईलच्या बाबतीत, फोन पाहायचा बंद केला तरी त्याच्या जादूतून आपली सुटका होत नाही. दर 2 मिनिटांनी आपण सतत फोन चेक करत राहतो. मेंदू गोंजाळून सोडण्याची जी प्रक्रिया मोबाईलने केली आहे त्याचं नेमकं वर्णन ही कविता करते. डिजिटल युगात सगळी सुख पायाशी आहेत, तरी येणारे एकटेपण रेघोटी भैरव सारख्या कवितेत कळत असलं नसलं तरीही ओढत राहते रितेपण कैलासावर. यातील कैलासावर हा शब्द सगळं काही सांगून जातो. कैलासावर जी असीम शांतता पसरलेली असते तशी माणसाच्या मनात
ती शांतता पसरलेली आहे, एकटेपणा पसरलेला आहे असं ही कविता जाणून देते. मार्क्सला उद्देशून असणारी एक कविता आहे द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो. भांडवलशाहीला विरोध करणारा आणि साम्यवादाची कास धरणारा मार्क्स किती यशस्वी झाला असं ही कविता वाचून प्रश्न पडतो. कवी सगळ्या कामगारांना झुरळ समजतो आणि त्यांच्या जीवावर क्रांतीची स्वप्न पाहिली जातात हे वाचकांच्या मनावर ठसवतो. बलाढ्य भांडवलशाही पुढे कामगारांचं विश्व किती छोटे आहे याची जाणीव ही कविता वाचून होते. दुसरी अतिशय सुंदर अशी मार्क्स बाबा उगवत असतो ही कविता या संग्रहात आहे. त्यातील काही ओळी. कॉम्रेड, तू अस्तनीत लपलेला विस्तव तळ हातावर ठेवलास, यंत्रवतेच्या जंजाळातून प्रकाश काढून दिलास, तूच या झुरळांना अर्थ प्राप्त करून दिलास. मार्क्स बाबा गर्भातून उगवत असतो घामाच्या. मार्क्सचं मोठेपण यापेक्षा वेगळ्या शब्दात कोणी सांगू शकणार नाही. मार्क्स बाबा गर्भातून उगवत असतो घामाच्या. या सगळ्या कविता झुरळाच्या माध्यमातून माणसाची व्यथा मांडणाऱ्या आहेत. लोकसंख्या झुरळासारखी वाढलीच आहे आपली, पण मेंटॅलिटी ही झुरळासारखीच झाली आहे. छोट्या गोष्टीला जग समजू लागलो. विश्व संकुचित झाले आहे टेक्नॉलॉजीने, पण मनोवृत्ती ही संकुचित होत चालली आहे. माणसाला झुरळाचं वावडं असलं तरी पण माणूस झुरळ झाला म्हटल्यावर त्याचे आयुष्य हिनदिन होणारच. नाही दिसला उजेड तरी झुरळ रंगलं, सारा काळोख पिऊन बाई झुरळ झिंगलं, बाई झुरळ झिंगलं. ही कविता. या अजस्र रूपापुढे नेस्त नाबूद होऊ शकतात व्यवस्था, झुरळी वावटळी कधीतरी होतात म्हणे. झुरळाचा तिसरा डोळा ही कविता सर्वसामान्यांच्या ताकदीवर बोलताना म्हणते, आता फक्त गुलाम होणं सोडलं पाहिजे डोळ्यांनी. ही हिमालया एवढी वाढवू लागली वाळवी कधीची. झुरळ हे माणसाचं प्रतिनिधित्व करतं. झुरळाचं रूपक अत्यंत चपलकपणे या कवितेत मांडले. झुरळाचा जीवन संघर्ष हा माणसांचा जीवन संघर्ष आहे. झुरळ या रूपकाद्वारे कवी मानवी जगण्यातले खोलपण, त्यातील अवहेलना, हेळसांडपणा, अनिश्चितता, वेदना, अपेक्षाभंग, अन्याय, अत्याचार सारं काही व्यक्त करतो. अजून एक महत्वाचं निरीक्षण म्हणजे हा कविता संग्रह नाही रे या वर्गासाठी आहे. कवीचं मन सर्वसामान्य दीन दलित वर्गासाठी तुटते. गरीब अज्ञानी अडाणी लोकांच्या दशा कविता व्यक्त करते. एका अर्थानं शोषित वंचित घटकांचा हा आवाज आहे असं म्हणायला हरकत नाही. या संग्रहातील काही कविता आत्ममग्न आहेत. उदाहरणार्थ मी जागा झाल्यावर, हिरवी खतखत, आसक्तीच्या पलीकडचा अंधार, नवसृजन यासारख्या अनेक कविता आत्मनिष्ठ वाटतात. कवितेची भाषा आगळी वेगळी आहे. मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी शब्दांचा वापर कवितेत केलेला आहे. भाषेच्या भिंती तोडून कवी आशयाला महत्व देताना दिसतो. आशय समृद्धता आणि अभिव्यक्ती समृद्ध होण्यासाठी बहुभाषिक शब्दांचा वापर कवितेत खूप ठिकाणी दिसतो. उदाहरणार्थ यू कॅन फाइंड, कॉकरोच गैंग तो पूरी डिब्बे में जाने वाली है, अशी वाक्य आणि असे शब्द बऱ्याच ठिकाणी येतात. संग्रहातील बहुतांश कविता मुक्त छंदात आहेत. काही अभंगात तर काही छंदात आहेत. कवितेत विशिष्ट प्रकारच्या रचनेचा सोल दिसत नाही. भाषेची मोडतोड आहे. पारंपरिक संकेत झुगारलेले आहेत. पारंपरिक शैली ही दिसत नाही. आशयाला जास्त महत्व दिलेले आहे. या संग्रहाच्या या मर्यादा म्हणण्यापेक्षा आपण याला प्रयोगशीलता म्हणू शकतो. माणसाच्या प्रेतावरून आता ज्या सरांनी मगाशी उल्लेख केला तीच कविता. माणसाच्या प्रेतावरून ही पेज नंबर 103 वरची कविता. जेव्हा माणूस नव्हता तेव्हा तेच होते, चंद्र सूर्याकडे पाहत पोटाची गाणी गाठ, मग आला माणूस आपल्याच अस्तित्वाचा अहंकार घेऊन, त्याला सुचल्या कल्पना नव्या, झुरळाला मारण्यासाठी जे औषध बनवलं तेच त्याचं भक्ष्य झालं. खूप महिन्यांनी डबा उघडला, त्यात तर काहीच ठेवलं नव्हतं. एक झुरळ पटकन पळालं. हिरोशिमा नागासाकी जळत राहिली. अणुस्फोटानंतरही एक झुरळ पळालं माणसाच्या प्रेतावरून.
प्रभावी वाटणारी ही कविता माणसाच्या मानसिकतेचे आणि स्वार्थी स्वभावाचे दर्शन घडवते. सृष्टी तयार झाली तेव्हा प्राणी होते, मग नंतर माणूस आला. स्वतःच्या स्वार्थासाठी जगावर राज्य करण्याच्या लालसेपोटी अनेक विनाशक शस्त्रे आणि औषधे माणसाने निर्माण केली, पण निसर्गाने हा डाव त्याच्यावरच उलटवला. माणसाच्या विनाशकारी प्रवृत्तीने संपूर्ण मानव जातीचाच नाश होऊ लागलाय, पण झुरळ, किडा, मुंगी यासारखे प्राणी आजही तग धरून आहेत, असा भावार्थ ही कविता मांडते. या सगळ्या कवितांमध्ये झुरळांच्या माध्यमातून समाजातील विसंगती, अस्तित्वाचा संघर्ष आणि मानवी जीवनातील अस्थिरतेचे दर्शन घडते. झुरळांच्या या प्रतिमा मानवी स्वभावातील खोटेपणा, अहंकार आणि जगण्याच्या धडपडीचा उपहास करताना जीवनातील अस्थिरतेचा विचार मनात रुजवतात. कवितांमधून व्यंगात्मक रीतीने समाजातील खोटेपणा, ढोंग आणि स्वार्थाचे वर्णन केले आहे. असा हा वेगळं नाव आणि लिहिण्याची वेगळी शैली असणारा कविता संग्रह. या कविता संग्रहावर बोलण्याची वाचक पीठने मला संधी दिली, त्याबद्दल वाचक पीठचे आभार मानते आणि लबडे सरांना भविष्यातही अशा प्रयोगशील आणि वेगळ्या आशयावर लिहिण्यासाठी सदिच्छा व्यक्त करत मी थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. संग्रहातील कविता ही बौद्धिक घेणारी आहे असे नमूद करून आपण आपलं सखोल, सविस्तर व अभ्यासपूर्ण असे विवेचन सादर केलं. हा कविता संग्रह प्रयोगशील असला तरी यातील कविता आशय समृद्ध आहेत असेही आपण नमूद केलं. आपण वाचकपीठ वरती आलात याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद. मित्रहो, यानंतर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळत आहोत. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भास्कर हांडे पुणे यांना मी आता आमंत्रित करत आहे. कृपया आपण अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. माननीय भास्कर हांडे. सर आवाज येत नाही. हो, चालू केलं आता. ओके सर. येतो आता? हो येतोय सर, आता बोला. नमस्कार सर्वांना, उपस्थित वाचनपीठच्या अध्यक्ष आणि इतर सभासदांना. आज हे खरं म्हणजे याचं अध्यक्ष असणं, मी भारतात आल्यानंतर मला विचारण्यात आलं आणि मी वेळ 2 महिन्याचा होता की हो म्हटलं. कवितांच्या बाबतीत आणि डॉक्टर शंकर चव्हाण, कृपया आपला माईक म्यूट करावा. आवाज ऐकू येतो का लवकर व्यवस्थित की नाही? हो येतोय सर, बोला. हा, कारण ओपन आहे. कवितेच्या आणि तेही मराठी कवीच्या जागतिक कविता मी वाचतच असतो, परंतु मराठी कवितेच्या बाबतीत मी जास्त जागरूक राहतो, कारण परदेशात राहिल्यामुळे अनेक इंग्रजी भाषेव्यतिरिक्तही दुसऱ्या भाषा ज्या माझ्या हे आहेत व्यवहारातल्या आणि बोलण्यातल्या, तर त्यात मराठी भाषेतील कविता त्या नक्की कशा असाव्यात याबद्दल माझं काही स्पेशल असं काही म्हणणं नाही, परंतु कशा आहेत आणि कशा त्या लिहिल्या जातात, कशा मांडल्या जातात, कोणते विषय त्यात आलेले आहेत. आता बाळासाहेब लबडे तसं पाहिलं तर हा कवी, लेखक, बऱ्याचशा अंगाने प्राध्यापक अशा व्यवसायामध्ये असल्यामुळे त्याचे एक अध्यापक असण्याचं एक जे काही चित्र आहे ते माझ्या समोर आलं, परंतु त्या अगोदर त्याची जी संपूर्ण माहिती आहे
एका कार्यक्रमात आमची गाठ झाली होती नगरमध्येच, बार्शीला. त्यावेळेला ओळख झाली आणि त्या ओळखीत त्याने मला महाद्वार हा त्याचा कविता संग्रह दिला होता. नंतर हळूहळू त्याची पिपलिका, पहिली कादंबरी आली पिपलिका मुक्तिधाम म्हणून, आणि त्याबाबत माझी उत्सुकता वाढली. मी वाचली आणि त्याबाबत एक टिपण लिहिलं. टिपण वाचल्यानंतर त्यामध्ये ज्या पद्धतीने, नवीन पद्धतीने मराठीत एक रूपकात्मक कादंबरी जशी लिहिली गेली तशीच ही ब्लांटेटिया असंच एक रूपक घेऊन आलेली आहे. झुरळ आता ही उपमा आहे की रूपक धरायचं, की कारण माणसाच्या स्वभावात प्राण्यांचे वेगवेगळे भाव असतात हे इजिप्शियन संस्कृतीवरून प्रथम लक्षात आलं. मी चित्रकार आणि शिल्पकार असल्यामुळे संस्कृतीचा अभ्यास माझा म्हणजे माध्यमिक शाळेपासूनच चालू झालेला. माझे विषय वेगळे वेगळे होते, परंतु मला मराठी भाषेची आवड, मी शिकलो चित्रकला आणि चित्रकलेतून संस्कृती शिकत गेलो. परदेशात जसं इजिप्शियन संस्कृती आहे, मेसोपोटेमियन संस्कृती आहे, सिंध संस्कृती आहे, ह्या सगळ्या संस्कृतीचा अभ्यास माझा कॉलेजला असण्याच्या अगोदरच झाला होता. कॉलेज माझी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी झालेली आहेत, मुंबईत आणि परदेशात. तर यात मराठी भाषेची जी जवळीक आहे ती जवळीक मुंबईतील साधारण 1975 ते 1985 या काळात जास्त झाली, आणि 1982 साली मी परदेशात गेल्यामुळे मराठी भाषेतील जे मोठे कवी आहेत, अरुण कोल्हटकर, दिलीप कित्रे, नामदेव ढसाळ यांच्या सानिध्यात राहून आणि त्यांच्याशी मैत्री असल्यामुळे एक कवितेचं अंग काय असतं त्याची तोंड ओळखच नाही तर त्याची पूर्ण ओळख झालेली. आणि त्याबरोबरच चित्र आणि चित्रात्मक भाषा मराठीमध्ये भरपूर आहे. त्याच वेळेला संत साहित्याचा अभ्यास चालू झाला होता कॉलेजमध्ये असताना. 5 वर्षाचा काळ असतो, भरपूर अभ्यास करायला वेळ असतो. खरं तर संत साहित्य हा माझा फार जवळचा विषय, कारण माझा जन्म जुन्नर तालुक्यातील असल्यामुळे आळंदी आणि पंढरपूर याची चर्चा वारकरी संप्रदायातील बॅकग्राऊंड असल्यामुळे हे सर्व जगता जगता मिळालं, शिकता शिकता मिळालं. परंतु भाषेचा एक वेगळी अशी आवड असते आणि ती तुम्हाला जन्मजात असते. तुम्हाला ह्या गोष्टी तुमच्या संस्काराव्यतिरिक्त ज्या काही तुमच्या जन्माबरोबर मिळालेल्या असतात तर त्या हळूहळू वाढत जातात. त्याचा अभ्यास आपण सावकाशपणे विचार करून करतो, कारण ह्या सगळ्या गोष्टीकडे पुनरावलोकन पद्धतीने पाहिलं तर मला बऱ्याचशा गोष्टी सापडल्या आणि अजूनही तो अभ्यास चालू आहे. तर भाषा हा मी परदेशात गेल्यानंतर समोर आलेला प्रश्न प्रथम सोडवावा लागला, कारण मी ज्या देशात गेलो तिथे इंग्रजी बोलली जात होती परंतु त्याला प्रथम क्रमांक नव्हता, कारण त्यांची मदर टंग जी आहे ती डच भाषा. डच संख्येने फार कमी आहेत. डच दर्यावर्दी असल्यामुळे त्यांच्या भाषेतली
जी काही क्रियापद आहेत ती वेगळी आहेत. आपण मराठीतले असल्यामुळे आपल्या मराठीच्या व्याकरण आणि व्याकरणामधील जी क्रियापद आहेत ती फार वेगळी आहेत. एका अमेरिकन बाईने फार छान मराठीबद्दलचा तिचा अभिप्राय नाही परंतु मतच मांडलेलं आहे. तर मराठी भाषा त्यात संतांची म्हणजे तुकाराम आणि ज्ञानदेवाची, पश्चिम महाराष्ट्रातली भाषा, कोकणातली भाषा, कोकणातले शब्द, ह्या सगळ्या गोष्टीचा मला बाळासाहेब लबडे यांच्या संपूर्ण साहित्याचा अभ्यास करताना उपयोगाला पडली. आणि त्यात बाळासाहेबांनी मला जी पुस्तकं पाठवली तर त्याचं वाचन मी करत राहिलो. तर त्यात येणारे जे काही शब्द जे आहेत, कारण तसं पाहिलं तर लेखकाचा आणि कवीचा मूळ तुम्हाला शोधावं लागतं. जरी त्यांनी सांगितलं की ऋषीचं मूळ आणि नदीचं ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ पाहू नये, परंतु ह्या गोष्टी ज्यावेळेला तुम्ही त्याच्या साहित्याचा, त्या लेखकाच्या साहित्याचा, त्या कवीच्या साहित्याचा, काव्याचा अभ्यास करता त्यावेळेला तुम्हाला हे जास्त जास्त मदतीला येतं. बाळासाहेबाचं लहानपण, बाळासाहेबाचं तरुणपण आणि त्यानंतर आत्ता त्यांच्या साहित्याला एक स्थान मिळाल्यानंतर त्यांचे विचार ऐकण्याचे आणि त्यांचं ते बालपण ते बोलताना फार वेगळ्या पद्धतीनं समजून घ्यावं लागतं. आणि ज्यावेळेला त्यांचं लिखित साहित्य ज्यावेळेला आपण वाचतो त्यावेळेला त्यात येणारी क्रियापदं, त्यात येणारे ते विषय, त्यात विषयांतर होताना जे काही ट्रान्सफॉर्मेशन असतं त्या ट्रान्सफॉर्मेशनच्या ही भाषा जी आहे ती कशी येते. त्यांचे मुंबईतले दिवस जे त्यांनी फुलाच्या विक्रीच्या दुकानावरती काढलेले, त्याच्यातून जन्मास आलेलं मुंबईचं, मुंबई, बंबई, बॉम्बे असे कविता संग्रह आणि आळंदीच्या जीवनाच्या याच्यात त्यांनी महाद्वाराचं केलेलं निरीक्षण, ह्या सगळ्यांच्या परिणाम तुम्हाला त्यांच्या वेगवेगळ्या साहित्यात पाहायला मिळतो. भाषणांमध्ये ते साधे बोलत असतात, परंतु ब्लांटेटिया हा पर्टिक्युलर कविता संग्रह घेऊन त्याच्यावरती आजची जी चर्चा झाली त्यात आलेले एक विद्यापीठीय परीक्षण आणि आमच्यासारखी लोक जी वेगळ्या धाटणीतून त्या कविता संग्रहाकडे पाहतात तेव्हा त्या कविता संग्रहात असलेले जे विषय आहेत, आता त्याची अनुक्रमणिका तुम्ही वाचली का तुम्हाला एक साधारण कल्पना येते की ह्या कविता संग्रहामध्ये आपल्याला काय काय सापडेल. आता त्यांच्या लिखाण वृत्तीमध्ये एक गोष्ट अगदी हमखास सामावलेली आहे आणि ती म्हणजे जी रूपकं प्राण्यांची घेणं आहे. एका याच्यात त्यांनी मुंगी घेतलेली आहे, ती पिपलिका मुक्तिधाम या कादंबरीमध्ये. ब्लांटेटियामध्ये झुरळ घेतलेला आहे. आत्ता जे नवीन पुस्तक आहे त्यांचं चिंबोर युद्ध, त्यात त्यांनी खेकडा हे घेतलेलं आहे. हे प्राणी आणि त्यांच्या त्या प्राण्यांची वैशिष्ट्य मानव स्वभावाला कशी आहेत. आपण इजिप्शियन कल्चरमधील चित्रांची भाषा जी आहे त्यातल्या विषयांचा जर अभ्यास केला, मी ती पुस्तकं मराठीमध्ये काही कविता ट्रान्सलेट केलेल्या आहेत. अवघड कविता आहेत, परंतु त्या चित्राच्या भाषा असल्यामुळे त्यांची जी उदाहरणं आहेत इजिप्तमधली, कारण इजिप्त हा देश आफ्रिकेच्या उत्तर भागात आहे. उत्तर भागाचा संबंध मेडिटेरियन
सी मधल्या बाजूच्या देशांचा येतो. आता आफ्रिकेचं बॅकग्राऊंड पाहिलं तर सर्व जंगलाचं बॅकग्राऊंड आहे. सर्व आफ्रिकन जंगल नेचर जे आहे ते जंगलातलं, आणि तिथे जी राज्य चालू झाली ती प्राण्यांचे स्वभाव पाहून मनुष्याचा स्वभाव तसाच त्यांनी, ती उदाहरणं आहेत त्यांच्या समोरची. म्हणजे मांजर हे जसं इजिप्शियन कल्चरमधलं महत्वाचं प्राणी आहे, तर तशाच प्रकारचं एक साहित्य बाळासाहेबांनी मांडण्याचा प्रयत्न मराठीमध्ये केलेला आहे. मराठीचा तसं पाहिलं तर सह्याद्री सारखा जगातला सगळ्यात जास्त वनस्पती आणि जे प्लांट्स आहेत त्याची संख्या असलेला प्रदेश आहे. ह्या प्रदेशानंतर आपल्याला विदर्भापर्यंत गेल्यानंतर वेगवेगळे पट्टे पडतात. मधला जो मराठवाड्याचा पट्टा पाहिला तर आत्ता थोडंफार पाणी येतं, परंतु एक 100 वर्षापूर्वीचा मराठवाडा यात बराच फरक आहे आणि जुन्या काळातला मराठवाडा. आता संस्कृतीच्या दृष्टीने प्रतिष्ठान म्हणजे पैठणसारखं ठिकाण, तेरसारखी ठिकाणं जी 2000 वर्षापूर्वी जास्त सांस्कृतिक उलाढालीची होती, तर तसेच नाग संस्कृतीचं जे काही चंद्रपूर किंवा त्या भागातील संस्कृती पाहिल्यानंतर नाग लोकांची संस्कृती किती प्रगल्भ आणि किती हे होती, त्याच्या अगोदरचा पाली भाषेतील काही संदर्भ आहेत बुद्ध काळातले. कारण मराठीचा अभ्यास करताना आपण फार अलीकडची भाषा घेतो, म्हणजे अलीकडची, पण ती उलाढाल घेताना आपल्याला मराठीचा जो काही पुरातन भाग आहे, वाकाटकच्या पूर्वीचा, त्याच्या अगोदरची मराठी, तर त्या भाषेचा आजच्या संदर्भात, आजच्या या ब्लांकेटियामध्ये भाग आलाय असं पाहिलं तर रोहिदासजी पोटे, कृपया आपला माईक म्यूट करावा. रोहिदासजी पोटे. तर पुरातन मराठी, प्राकृत मराठी आणि म्हणजे अर्वाचीन मराठी आपण म्हणूया, जी जुन्नर तालुक्यात तुम्हाला नाणे घाटात नागनिका राणीचं वर्णन आणि तिच्या भोवतीचे जे शिलालेख आहेत त्यांचे संदर्भ घेतले आणि त्याच्या पलीकडे जाऊन प्राण्यांचे म्हणजे झुरळाचा जो त्यांनी वापर केला ह्या कविता संग्रहात, तर तो सर्व समावेशक असा केलेला आहे. नागासाकीचं तुम्ही उदाहरण अलीकडचंच घेतलेलं आहे, 1945चे उदाहरण ठरतं, परंतु त्या अगोदरचं जे काही माणसापूर्वीचं जे काही प्राणी जीवन आहे त्याचं कोकणात आणि समुद्रकिनारा सह्याद्रीच्या पूर्वेकडचा पश्चिमेकडचा भाग तो पाहिला तर गोव्यापासून ते गुजरातपर्यंत तर एक पुरातन अर्वाचीन काळाचा एक झलक येते. गुहागरमध्ये सापडलेले जी काही खडकावरची चित्र आहेत, कारण चित्रांच्या भाषेत बरंचसं काही तुम्हाला सापडतं. भाषेमध्ये तुम्हाला शब्द लवकर सापडणार नाही, ते चित्रांमध्ये सापडतात आणि त्याचा अभ्यास हा महाराष्ट्रात तसा पाहिला तर फार कमी आहे. संतांच्या अभंगात, ओव्यांमध्ये असे काही वर्णनं आली जी प्रतिमांची वर्णनं आहेत. प्रतिमा, दृश्य, देखावा अशा बऱ्याचशा गोष्टी चित्रकलेत आहेत. तर ते एका, आता झुरळ म्हटलं का एक पर्टिक्युलर प्रॉडक्ट येतं, परंतु जर
तुम्ही सह्याद्रीचा किंवा याचा जो भूभाग पाहिला तर तो देखाव्यात येतो, कारण त्याचं पर्स्पेक्टिव्ह फार लांबचं ठरतं. आणि आपण जसजसं विषयाच्या जवळ येतो आणि त्या विषयाच्या आतमध्ये जेव्हा डोकावतो, आता झुरळाचं रक्त लाल आहे का सफेद आहे, सायंटिफिकली हे सगळं तुम्हाला सायन्स सांगतं. कारण अद्यापपर्यंत गेल्या 200 वर्षात बराचसा अभ्यास प्राणी मात्रांवर झाला, वनस्पतीवर झाला आणि त्याची शास्त्र लिहिली गेली. परंतु कलेच्या दृष्टीने अशी रूपकात्मक कादंबऱ्या फार कमी आहेत, काव्यसंग्रह फार कमी आहेत. कारण आता काव्यात तुम्ही भावना गुंतवता की त्या वस्तूचं वर्णन करता, असं सुद्धा असतं. भावनिक असणं आणि त्या भावनेच्या पाठीमागे जाऊन, जसं मर्ढेकरांनी उंदरांच्या बाबतीत लिहिलेलं आहे. आता ते उंदीर टिपाडात जाऊन पडले आणि मेले आणि त्याचं वर्णन, आणि ते कारण हा जो प्रभाव आहे या रूपकांचा, हा मराठीला नवीन नाही आहे, परंतु आहे तो कसा वापरला जातो हे महत्त्वाचं आहे. क्रिएटिव्हली म्हणजे काल्पनिक असून सुद्धा त्याचं भावनात्मक वर्णन केलेलं आहे की दृश्यात्मक वर्णन केलेलं आहे की त्याचं वर्णन आणखीन दुसऱ्या पद्धतीने केलेलं आहे. आता याच्यात प्लांटेटियामधील कविता जर वाचल्या तर तुम्हाला विश्वाची ठेवण कशी आहे तिथपासून चालू होतं तर अगदी सामान्य झुरळापर्यंत आलेले आहे. मुंगीचा त्यांनी वापर फलिकामध्ये केला आहे. तो भाग एक ग्रुप म्हणून आहे, झुरळ हे इंडिव्हिज्युअल घेतलेलं आहे आणि त्या इंडिव्हिज्युअल एकच वस्तू आणि त्या वस्तूचा वेगवेगळ्या ठिकाणी लागण आणि त्याच्यावरती संपूर्ण कविता संग्रह लिहिणं हे तसं फार तसदीचं काम आहे. तसदी म्हणण्यापेक्षा कल्पक काम आहे. तर माझ्या काही शब्द इंग्लिश असतात, काही डच येऊ देत नाही शक्यतो, परंतु यातील जी पर्टिक्युलर कविता मी म्हणू शकत नाही, पण संग्रहामध्ये विश्व, ब्रह्म ते माणूस सर्वच विषयांना त्यांनी हात घातलेला आहे आणि त्याच्याशी झुरळाचा संबंध काय लावायचा नक्की, म्हणजे तो निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे, तो अर्थ कोणत्या दृष्टीने येतो, औपरोधिक हा भाग त्याच्या लिखाणात आहे, मोठ्या प्रमाणात आहे. परंतु एखाद्या विषयाचं विश्लेषण करताना त्याची सायंटिफिक पार्श्वभूमी सुद्धा ते विचारात घेतात आणि त्याच्या मानवी भावनांचं, कारण झुरळाच्या भावना आपण मोजल्यात की नाहीत ते सायंटिस्टला माहिती आहेत. नक्की एका जसं उंदराचं, सस्याचं किंवा कुत्र्याचं, यांचे सगळे असे सायन्सने माणसाच्या उपयोगासाठी असलेल्या प्राण्यांचं बरंचसं काही शास्त्रीय वर्णन करून ठेवलेलं आहे आणि त्याचा उपयोग पुढच्या वेगळ्या शोधासाठी होतो. आता हे शोध मानवाच्या भल्यासाठी आहेत, तसेच ते मानवाच्या विध्वंसासाठी सुद्धा येऊ शकतात. कारण आज आपण AI पोझिशनला उभे आहोत. सांस्कृतिक दृष्ट्या आपण भावना आणि भावनेच्या आसपासच खेळत असतो आणि संवेदनांच्या आणि सहसंवेदनांच्या आसपासच कविता फिरत असते. परंतु कवितेचे इतके काही प्रकार आहेत की जे आज विद्यापीठात शिकवली जाते ती कविता वेगळी, मुक्त कविता वेगळी, मुक्त छंद
जे आलेले आहेत त्या छंदातल्या कविता वेगळ्या आणि जुन्या वृत्तातल्या कविता वेगळ्या, परंतु त्याचे अर्थ आपण घेताना माणूस आपल्या पद्धतीने तो घेत राहतो आणि त्याच्यातून नक्की आपण जेवढा अभ्यास केलाय तेवढाच पाहतो. परंतु अभ्यासाच्या बाहेर जाऊन ज्या वेळेला आपण दुसऱ्या भाषेमध्ये डोकावतो, आता मराठीमधून आपण जास्तीत जास्त हिंदी इंग्लिश याच्यापर्यंत, पण ज्या वेळेला आपण स्पॅनिश कविता वाचतो तर स्पॅनिश कवितांचं पार्श्वभूमी वेगळी असते, त्याचे बॅकग्राऊंड वेगळं असतं, भौगोलिक पार्ट वेगळा असतो आणि त्या भूगोलाचा अभ्यास त्या भाषेवर परिणाम करत असतो. तसा मराठी भाषेवरती नक्की कोणते परिणाम होतात ते भौगोलिक परिणाम तुम्हाला ब्लांटेटियामध्ये सापडतील. कारण पश्चिम महाराष्ट्रातला आळंदी देहू हा जो काही परिसर आहे तो आध्यात्मिक जास्त गणला गेलेला आहे. कारण ज्ञानेश्वर महाराजांसारख्या संतांनी तिथे वास्तव्य केलं आणि त्याच्यात नाथपंथी जेवढे काही लिटरेचर आहे, जेवढं काही साहित्य आहे त्यात येणारं बराचसा भाग हा तुमच्या विश्वाशी जोडलेला असतो आणि तुमच्या विश्वाशी म्हणजे सूर्यतारे ग्रह प्लॅनेटच्या बाबत आणि त्याच्यानंतर सह्याद्रीचा उंच भाग जो आहे, त्र्यंबकेश्वर पासून तुम्ही जर पन्हाळापर्यंत असे उंच टोकाचे भाग व्यवस्थित निहाळले तर त्यात तुम्हाला हे सर्व विश्वाचं आपल्या मराठीमध्ये जास्त का लिहिलं गेलं आणि काय येतं त्याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे नारळीकरांनी त्यात त्यांची जी लॅब आहे ती गिरवली इन द सेन्स जुन्नर तालुक्यात आणि आंबेगाव तालुक्यात गिरवली हे ठिकाण आहे. तिथे त्यांची ती विश्व न्याहाळण्याची दुर्बीण ठेवलेली आहे. जुन्नर तालुक्यात एक GMRT जायंट टेलिस्कोपिक वेव्ह हे आहे, दुर्बीणचं सेंटर आहे. ते जगातलं एक नंबरचं सेंटर म्हणून आता गणलं जातं. कारण ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स आणि इंडिया यांच्याकडेच फक्त त्या दुर्बिणी आहेत आणि त्यातून हजारो कोटी मैलाचं अंतर मोजलं जातं. आणि ह्या सगळ्या विज्ञानाचं परिणाम भाषेच्या याच्यावर होतो. तर तो परिणाम साधण्यासाठी बाकीचे जेवढे त्या क्षेत्रातले लेखक कवी जेवढे काही कलावंत आहेत त्यांना ते त्यांच्या साहित्यात उतरवायचं असतं आणि तसं ते येतं. तर सांगण्याचा उद्देश आहे की पश्चिम महाराष्ट्रातला जो हा सह्याद्रीचा उंच पट्टा आहे त्यामुळे आपल्याला विश्वाचं जास्त जवळचं दर्शन होतं आणि त्या दर्शनामुळे आपल्यातला आध्यात्मिक पाठ, मराठीतल्या लोकांचा आध्यात्मिक पाठ एक भौगोलिकदृष्ट्या विकसित होतो आणि तो विकसित झाल्यानंतर त्याचा साहित्यावरती परिणाम होतो आणि त्यात दिसणाऱ्या सगळ्या वनस्पती, कीटक, कृमी जेवढ्या काही असतात त्या त्यांच्या क्रिएटिव्ह लिखाणात येऊ शकतात आणि त्याचं उदाहरण हे ब्लांटेटिया आहे. आता बाळासाहेबांचं वैयक्तिक आयुष्य आळंदीत गेलं, त्याच्यानंतर कोकणात गेलं, गुहागर सारख्या ठिकाणी. त्यामुळे चिंबोरीत्वासारखं एक वेगळं पुस्तक आज तुमच्या हातात आहे आणि ब्लांटेटिया हा इन जनरल सगळ्या तुमच्या आयुष्यातील त्यांच्या म्हणजे बाळासाहेबांच्या आयुष्यातील जे काही त्यांनी निरीक्षण केलेलं आहे त्याचं एक फलद्रूप साहित्य आहे. आता ह्या अशा पद्धतीने मी विचार करतो
त्यातील शब्द वाचल्यानंतर लक्षात येतं की ते कसे एका विषयातून दुसऱ्या विषयात विषयांतर करून किंवा उडी मारून, पानावरून उडी मारली तर ती लहान पानाची मोठ्या पानावर किंवा खडकावर पडते की आता हे कीटकांबाबत असतं. मनुष्याच्या मनाबाबत आपण काहीच ग्राह्य धरू शकत नाही, कारण जे न देखे रवी ते देखे कवी. ह्या पद्धतीवर गेल्यानंतर आपल्याला कवी कोणत्याही क्षणी त्याचा मनाच्या पटलावरती दुसऱ्या भागात प्रवेश करतो आणि तो प्रवेश केल्यानंतर त्याला सापडलेले शब्द, तिथं त्याच्या डोळ्यासमोर आलेला तो म्हणजे जो काही क्षणपट असतो तो ताबडतोब शब्दामध्ये गोवण्याचा प्रयत्न करतो. कवीचं काम फार प्राथमिक असतं, परंतु त्या प्राथमिकतेच्याच जोरावरती त्याचं काव्य सरस ठरतं. सरस ठरताना तो शब्दांची निवड करतो की उत्स्फूर्त शब्द येतात हे त्याला स्वतःला सुद्धा सांगताना अवघड जातं. विषयाची मांडणी करताना तो आशय एक मांडतो, परंतु संपूर्ण विषयाला त्याने ज्या वेळेला गवसणी घातलेली असते त्याचे शब्द जे आहेत ते महत्त्वाचे ठरतात, कारण ते शब्द संस्कारातून आलेले असतात, अंतर्ज्ञानातून आलेले असतात आणि ह्या सगळ्याचं मिश्रण बाळासाहेबांच्या संपूर्ण साहित्यावर आहे. कारण काव्य आणि त्याला असलेल्या संगीताचा, म्हणजे तुमच्यात एक संगीत असावं लागतं, ते असतंच तुमच्या स्वभावात, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला ह्या शब्दांच्या ज्या काही ओळी आठवतात, कारण ते साहित्य लिहिता ते कवितेत जातात. कवितेत गेल्यानंतर एकदम तळाला पोचल्यानंतर त्यांना त्या काव्याचे स्वरच ऐकू येतात, शब्द तिथे नसतात. मग त्यावेळेला त्यांची उत्स्फूर्त अशी गाणी लिहिण्याची किंवा काव्य लिहिण्याची त्यांची प्रथा आहे आणि कालांतराने ते त्याचा व्यवस्थित विभाजन करून ह्या कविता आहेत, हे साहित्य होऊ शकतं, ही कादंबरी होते, असा त्यांचा तो मोठा पट आहे. आणि त्या पटामध्ये त्यांनी कवितेचे 4 संग्रह झालेले, 4 संग्रहाच्या नंतर 4 कादंबऱ्या आलेल्या आहेत, स्फुट लेखन आहे. तर ह्या कवीच्या वेगळ्या वेगळ्या विषयांचं, वेगळ्या वेगळ्या अभ्यासाचं एक फलद्रूप असं पुस्तक त्यांनी वेगळ्या वेगळ्या रूपाने मांडलेले. आता कैफियत सारखं सुद्धा त्यांचं एक गझलांचं आहे. आता गझल म्हटलं की फार वेगळ्या स्तरावर जावं लागतं आणि ब्लांटेटी यासारखा कविता संग्रह लिहिल्यानंतर त्याचं एकत्रीकरण त्या कवितांचं करणं आणि त्याचा एक बंच म्हणून तो काव्यसंग्रह सादर करणं आणि त्या काव्यसंग्रहात ती रूपकं, ती त्या उपमा, जेवढं काही काव्याला धरून आहे ते त्याने मांडलेलं आहे. आता यात हे विषय नेमके कोणते कोणते आहेत तर त्याच्या तुम्ही फक्त अनुक्रमणिका ज्या आहेत त्या वाचल्यानंतर पटापट तुम्हाला त्याची एक कल्पना येते की हे विश्व एक कोडे आहे आणि चिंध्याभर कुरतड, मोरीवाला एक संगीत, सोडव रे बाबा एकदाच, अशा वेगळ्या वेगळ्या कवितांचं कोणत्याही दिशेला काळा कुत्रा आणि जुरळ. आता याचे संबंध लावणे, हे सगळं हे करणं, हे कवीच्या त्या क्षणी त्याला सुचलेल्या कल्पनेचं आणि त्या विषयाचं तो ती निकड म्हणून ताबडतोब लिहून काढतो. त्यांचा स्वभाव आणि त्यांच्या लिहिण्याची पद्धत मला चांगल्यापैकी माहिती आहे, त्यामुळे आलेलं ताबडतोब ते आज
लिहिण्याचं टेक्निक फार सोपं झालेलं आहे. मोबाईलवरतीच तुम्ही त्याची नोंद करून घेता आणि ती नोंद केली का त्याचा प्रक्रिया चालू होते. मग तो विषय तो तेवढ्या वेळेतच, कारण त्यांची लिहिण्याचा झपाटा फार मोठा आहे आणि एवढ्या वयात 50च्या आतमध्ये त्यांनी एवढ्या 17 कादंबऱ्या आणि एवढं सर्व लिखाण या सगळ्या व्याप सांभाळून केलेला आहे. प्राध्यापकीचा व्याप सुद्धा जास्त असतो. तर लिखाण कोणत्या पद्धतीने येतं ही प्रक्रिया त्यांची पाहिल्यानंतर आपल्याला त्यातलं आश्चर्य काहींना वाटतं, आमच्यासारख्यांना नाही. कारण आम्ही इतक्या लेखकांना जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांच्या लिखाणाचा झपाटा, त्यांच्या लिखाणाची पद्धत, त्यांचा जो एक स्थायी भाव असतो लिखाणाचा, नोंद करून ठेवण्याचा, आणि त्या नोंदीच्या याच्यात तो विषय त्यांचा तो सतत फिरत असतो. एकाशी जोड असलेला दुसऱ्याची जोड लावतात, तिसऱ्याचा जोड चौथ्याशी लावतात. हे लावण्याची जी पद्धत आहे ती त्यांची खास पद्धत आहे. आता ह्या लिखाणाच्या पद्धती स्वतंत्ररित्या लेखक किती त्यात व्याप्त असतो आणि त्याचा विस्तार तो किती वाढवतो हे त्याच्या साहित्यावरून माहीत पडतं. आज मराठीत चांगल्यापैकी लिहिणारा लेखक म्हणून त्यांची गणना जुने आणि नवीन सर्व लोक करतायत. जुने मधु मंगेश कर्णिक सारखे लेखक ज्या वेळेला त्यांना चिंबोरी युद्ध या पुस्तकावर भाष्य करतात तेव्हा ते नमूद करतात की अशा पद्धतीचे लिखाण फार मराठीत फार कमी आहे आणि ते बोटावर मोजण्या इतकंच आहे. तर ह्या मराठीच्या मोठेपणाला त्यांनी आणखीन जोर दिलेला आहे. त्यांना कविता म्हणून त्यांनी आज तुमच्या समोर ठेवलेली आहे. आणि तुम्ही जे वाचनपीठ हा जो काही प्रोग्राम करता, आज तुमचा 53वा प्रोग्राम आहे. माझ्यासाठी तो नवीन आहे, परंतु ज्या वेळेला माहीत झालं की असा प्लॅटफॉर्म नगरसारख्या ठिकाणी आहे. आम्ही मुंबईत 1980च्या दरम्यान 80 ते 90च्या दरम्यान बरेचसे प्रयोग पाहिले. त्यात तुमचे नगरचे दंडवते, मधु दंडवतेचे थोरले बंधू रघुनाथ दंडवते वगैरे सर्व होते. आम्ही एकत्र बसायचो. मुंबईत सर्व कवींचा असा एकत्र गुरुवार असायचा आणि तिथे चर्चा व्हायची. तशा पद्धतीनं तुमची चर्चा मला आवडली, कारण तुम्ही नगरसारख्या ठिकाणी आता या आधुनिक तंत्राचा वापर करून वाचनपीठ सारखं एक प्लॅटफॉर्म तयार करून 30-35 लोक तुम्ही एकत्र येता, बोलता, एका कविता संग्रहावर बोलता. अशाच प्रकारचा प्रयोग 1960च्या नंतर मुंबईत दिलीप चित्रे, नामदेव ढसाळ, दंडवते, रघु दंडवते वगैरे सर्वांनी केला आणि त्यामुळे मराठीला फार सुदृढ असं काव्य संस्कारित बॅकग्राऊंड मिळालं. तशाच पद्धतीने तुम्ही नगरसारख्या ठिकाणी करतायत. आता कितीही बोललं तरी, कारण कवितेच्या बाबतीत मला असलेला अनुभव वेगळ्या वेगळ्या थरावर आहे. त्याच्यानंतर मी पुण्यात आलो. पुण्यात सुद्धा वेगळ्या पद्धतीने कविता वाचल्या जातात, वेगळ्या पद्धतीने ग्रुप केले जातात. त्यात ग्रामीण कविता आता जास्त भरभराटीस आलेली आहे. परंतु तुम्ही जे पुस्तक निवडता त्याची खासियत तुम्ही सर्वांनी मिळून काढलेली असते आणि त्याच्यावर चर्चा होते. आज माझ्यासारख्याला तुम्ही इथे वाचकपीठाच्या या प्रोग्राममध्ये अध्यक्ष होण्याचा मान दिला, त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. आणि विषय जास्त लांब न करता थोडक्यात हे माझं भाषण संपवतो. धन्यवाद सर. झुरळ प्रतीक वापरून मानवी स्वभावाचा उहापोह करणारा हा कविता संग्रह आहे असे नमूद करून आपण संग्रहाचा यथोचित असा अध्यक्षीय धांडोळा घेतला आहे. आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद. मित्रहो, यानंतर आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळणार आहोत. मी प्रिया धारूरकर
यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. नमस्कार. मी भास्कर निर्मळ बोलतोय. प्रिया दानंतर काही अर्जंट कामानिमित्त आल्या नाहीत. हा बोला. 53व्या वाचकपीठ काव्य चर्चेत आपण सर्व उपस्थित झालात त्याबद्दल प्रथमतः मी सर्वांचं अतिशय 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 आभार मानतो. कवी बाळासाहेब लबडे यांचा हा थोडासा वेगळा कविता संग्रह आम्हाला वाचायला मिळाला आणि त्यांनी या संग्रहावर चर्चा आयोजित करण्यासाठी परवानगी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी कवी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब लबडे यांना धन्यवाद देतो. या कार्यक्रमासाठी चर्चेसाठी अध्यक्ष म्हणून डॉक्टर भास्कर हंडे सर अतिशय व्यापामधून आपल्याला उपलब्ध झाले. त्यांनी वेळ दिला आणि त्यांचं एक अतिशय सविस्तर असं म्हणजे ज्याच्यात जागतिक साहित्य आलं, भाषेचं महत्व, जगण्यातील विविधता, कलेचं महत्व, जैवविविधता, प्राचीन संस्कृती अशा कितीतरी कोणातून या कविता संग्रहाकडे पाहिलं आणि आपलं एक विस्तृत आणि छान असं मार्गदर्शन वाचकपीठला केलं. त्याबद्दल मी हंडे सरांचे खूप खूप आभार मानतो. दुसरे आपले वक्ते होते डॉक्टर सानप सर. आपणही वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि कवी बाळासाहेब लबडे यांच्या सानिध्यातून आपल्याला या कविता संग्रहाशी निगडीत असलेले अनुभव आपण मांडलेत आणि कविता संग्रहावर भाष्य केलं. आपलंही खूप धन्यवाद व्यक्त करतो. दुसऱ्या भाष्यकार होत्या कवयित्री माधुरी मरकड. आपणही काव्य मूल्यांच्या अनुषंगाने कविता संग्रहातील कवितांवर एक अभ्यासपूर्ण भाष्य या ठिकाणी ठेवलं. हा कविता संग्रह नाही रे वर्गासाठी आहे किंवा भाषेपेक्षा आशयाला महत्व आहे अशा काही विशेष नोंदी आपण या ठिकाणी ठेवल्यात आणि वाचकपीठच्या सदस्यांना आपण समृद्ध केलं. या ठिकाणी मला सांगायला खूप आनंद वाटेल की ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सपकाळे सर आणि डॉक्टर महेंद्र कदम सर आपण आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि आम्हाला आपला एक आधार आहे. आपण वेळोवेळी मार्गदर्शन करता आहात त्याबद्दल आपलंही खूप धन्यवाद. ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे सर असतील, कवयित्री डॉक्टर स्मिता पाटील असतील, कवयित्री मनीषा उगले, संतोष आळंजकर कवी आहेत, कवयित्री मनीषा हरोळीकर, कवयित्री रचना, त्यानंतर कवयित्री सुजाता राऊत आहेत, कवयित्री मंदाकिनी पाटील ज्येष्ठ कवयित्री आहेत, संजय बोरुडे एक अभ्यासू आणि चांगले समीक्षक आमच्या नगरचे ते आज उपस्थित होते, कवयित्री आशा डांगे होत्या, समीक्षक अनुवादक कवयित्री रचना या ठिकाणी होत्या, सुनील पवार सर होते, विशेष म्हणजे वीर धवल परब सारखे कवी या ठिकाणी होते. आपल्या सर्वांचं मी वाचकपीठ तर्फे खूप खूप आभार व्यक्त करतो. आम्हाला असंच मदत करत चला. चांगल्या कविता संग्रह सुचवा. कोणाला त्यावर काही भाष्य ठेवायचं असेल तर पुढे या. आपण सर्व मिळून या वाचकपीठ प्रतिष्ठानचा काव्यरथ पुढे नेऊया. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद देतो. माझे सर्व वाचकपीठचे सदस्य या ठिकाणी उपस्थित होते. दादा ननवरे यांनी एक वाचकपीठची सदस्य म्हणून एक आपली प्रतिक्रिया या कविता संग्रहावर नोंदवली. ती सुद्धा नोंद घेण्यासारखी होती. आमचे सचिव मारुती सावंत यांनी छान सूत्रसंचालन केलं आणि मला खूप आनंद वाटतो. साधना कसपटे महानूर या कवयित्रीने आपल्या सर्वांचा परिचय करून दिला आणि आमचे सरांचे नावकरी भास्कर हंडे एक सदस्य आहेत, त्यांनी स्वागत प्रास्ताविक केलं. सर्व मित्रांचं मी स्वागत अभिनंदन करतो. या ठिकाणी आल्यात, कार्यक्रमात सहभागी घेतलात त्याबद्दल वाचकपीठ तर्फे सर्वांचे धन्यवाद आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.